Yes, गुड इव्हनिंग टू ऑल. फाईल आली आहे सगळ्यांकडे. आज बऱ्याचशा गोष्टी बघायच्यात. सो स्टार्ट करू आपण. सगळ्यात पहिले तर हे नोटो प्रॉव्हिन्स आहे. नोटो त्या भागाचं नाव आहे नोटो प्रॉव्हिन्स, जो जपानमधला एक भाग आहे. आणि इथं काय झालेलं होतं तर इथं भूकंप आलेला होता, अर्थक्वेक, आणि त्यामुळे हे न्यूजमध्ये होतं नोटो प्रॉव्हिन्स. So Japanese authorities they revised downwards the number of people unaccounted for following a major January 1 quake while announcing a new death toll of 180. So बऱ्याचशा त्याबद्दलच्या बातम्या होत्या, पण ॲक्च्युली ते भूकंप आलेला होता आणि बराच मोठा भूकंप होता. 7.5 म्हणल्यावरती खूप मोठा भूकंप असतो. 7.5 मॅग्निट्यूड ऑन रिश्टर स्केल. तर जपानचा हा जो नोटो नावाचा एक पेनिन्सुला आहे, नोटो पेनिन्सुला, आणि त्या भागामध्ये हा भूकंप आलेला होता. सो फर्स्ट ऑफ ऑल वी नीड टू नो सम बेसिक थिंग्स की हे नेमकं आहे कुठे. तर हे जपानमध्ये आहे. जपानमध्ये एक डिस्ट्रिक्ट आहे. तिथं डिस्ट्रिक्टसाठी टर्मिनॉलॉजी अशी वापरली जाते, प्रिफेक्चर. सो इट इज नथिंग बट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन, प्रिफेक्चर त्याला म्हणतात. तर ते हे जे नोटो प्रॉव्हिन्स आहे, दिस इज बेसिकली part of Ishiwaka prefecture. Prefecture is a larger administrative area there. त्यामध्ये हा एक province आहे, that is Noto province. आणि जपानचं आपण बघतो की there are different types of islands in Japan. Japan is also island archipelago आहे. त्यामध्ये होन्शू आयलँड एक येते, होकायडो आयलँड एक येते, ryushu आयलँड येते, क्युशू, असे वेगवेगळे नाव येते. तर हे नोटो प्रॉव्हिन्स जो आहे तो हा त्या होन्शू आयलँडमध्ये आहे. इट इज पार्ट ऑफ द होन्शू आयलँड ऑफ जपान. आणि हा पूर्ण सी ऑफ जपान जो आहे त्याच्या आजूबाजूला पूर्ण हा जमिनीचा भाग आहे, दॅट इज नोटो पेनिन्सुला. पेनिन्सुला म्हणजे काय असते? हा असा जमिनीचा भाग ऑन थ्री साइड्स इट इज सराउंडेड बाय वॉटर. तर मग इथे हा तुम्हाला सी ऑफ जपान दिसतो खाली, सी ऑफ जपान, आणि त्याच्या बाजूला वरती नाव पण लिहिलेलं आहे बघा, नोटो पेनिन्सुला, खालच्या मॅपमध्ये नोटो पेनिन्सुला. जपानचा खाली एक डिटेल्ड मॅप पण दाखवलेला आहे, त्यातही तुम्हाला ते सी ऑफ जपान दिसते, ज्याला ईस्ट सी देखील म्हणलं जाते. तसं नॉर्थ सी आपण म्हणतो, तिकडे इंग्लंडच्या बाजूला नॉर्थ सी आहे, ते ब्रेंट ऑइल फील्ड. सो तसंच हे ईस्ट सी आहे, सी ऑफ जपान, ईस्ट सी. आणि त्यामध्ये हा जो वरती भाग दाखवलेला आहे होन्शू आयलँडचा, तिथे आपल्याला तो नोटो पेनिन्सुला बघायला मिळतो. नाव अपार्ट फ्रॉम दिस, या खालच्या जपानच्या मॅपमध्ये तुम्हाला वरती एक आयलँड ग्रुपही दिसतोय, जो जपान आणि रशियामध्ये डिस्प्युटेड आयलँड ग्रुप आहे. सी ऑफ ऑकॉर्ड दिसतंय खाली त्या मॅपमध्ये, सी ऑफ ऑकॉर्ड्स. त्याच्या बाजूला ते कट झालेलं थोडं पण लिहिलेलं आहे, जपान अँड रशिया, डिस्प्युटेड आयलँड्स बिटवीन जपान अँड रशिया. आणि हे कोणते आयलँड्स आहेत? दीज आर बेसिकली कुरिल आयलँड्स. जे वरती जे आहे जपानच्या वरती ते कुरिल आयलँड्स आहेत, आणि मग खाली ते ryukyu आयलँड्स आहेत खाली जे दाखवलेले आहेत. सो इट इज जस्ट लाईक दिस. म्हणजे जपानचा जो मॅप आहे तो जर असा असेल, हे अशा आयलँड आर्क आहेत, तर ऑन दी अपर साइड यू आर हॅव्हिंग वन डिस्प्युटेड ग्रुप ऑफ आयलँड्स, अँड ऑन दी लोअर साइड ऑल्सो यू आर हॅव्हिंग डिस्प्युटेड ग्रुप ऑफ आयलँड. वरती जे आहे ते कुरिल आयलँड आहे, आणि हे खाली जे आहे ryukyu आयलँड आहे. पण हे डिस्प्यूट जे आहेत ते दोन वेगवेगळ्या देशांसोबत आहेत. हे वरचा जो डिस्प्यूट आहे कुरिल आयलँड बद्दलचा, इट इज बिटवीन जपान अँड रशिया. ऑन दी अदर साइड दिस ryukyu, दिस इज बिटवीन जपान अँड दिस चायना, अँड ऑल्सो जपान अँड तैवान. सो हा डिस्प्यूट जो आहे तो दोघांसोबतचा डिस्प्यूट आहे. ओके, सो त्या मॅपमध्ये ते दोन्ही आयलँड्स दाखवलेले आहेत. ऑल्सो रिलेटेड टू जपान वी नीड टू नो सम अदर आयलँड्स. जसं जपान बद्दल बोलायचं झालं तर इट इज 4th लार्जेस्ट आयलँड कंट्री इन दी वर्ल्ड. सगळ्यात मोठं 4th लार्जेस्ट आयलँड कंट्री इन दी वर्ल्ड. मग पहिलं कोणतं आहे तर ऑब्विसली इंडोनेशिया, आफ्टर दॅट मॅडागास्कर, अँड देन पापुआ न्यू गिनिया. तर हे 3 झाल्याच्या नंतर 4थ्या नंबरला येते जपान. आणि पॉप्युलेशन वाईजही हे एक प्रकारे लीडरच आहे. तसं फक्त आयलँड कंट्री जर बघितली तर सगळ्यात जास्त पॉप्युलेशन असणारी आयलँड कंट्री आहे इंडोनेशिया, अँड आफ्टर दॅट जपान सेकंड नंबरला येते.
4 आयलँड्स आहेत आपण जे बोलत होतो जपानमध्ये. मेन आयलँड्स 4 आहेत. एक आहे होकायडो जे नॉर्दर्न मोस्ट आयलँड आहे, त्यानंतर होन्शू आयलँड आहे, देन क्युशू आयलँड आणि चौथं एक असते शिकोकू आयलँड. तर हे 4 मेजर आयलँड्स आहेत आणि त्यातल्यात आपल्याला हे जे आपण जे सेनकाकू आयलँड जे म्हणतो बरंच जे डिस्प्युटेड आहे जे या ग्रुपमध्ये येतं. म्हणजे हे इथपर्यंत ते सगळे आता आपण जे 4 बोललो ते इथपर्यंत संपून जातात. अँड देन इन दीज वॉटर्स यू आर हॅव्हिंग दिस ryukyu आयलँड आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते सेनकाकू आयलँड बघायला मिळते. सेनकाकू आयलँड आता हे डिस्प्युटेड आयलँड आहे जसं आपण आता बोलतोय, किंवा या भागामध्ये चायना आणि तैवान दोघांसोबत इंडिपेंडेंट डिस्प्युट्स आहेत जपानचे. तर अशा वेळेस काय होतं की अशा आयलँड्सचे नावं जसं जॅपनीज भाषेमध्ये त्यांनी वेगळं नाव ठेवलेलं आहे, त्यानंतर चायनीज भाषेमध्ये त्याचं वेगळं नाव असणार आहे. सो तसे या आयलँडचे बरेचसे नाव असतात. जसं आपण ते पॅरासेल आयलँड जे आहे, पॅरासेल स्प्रॅटली, तर पॅरासेलला झिशा म्हणतात, म्हणजे चायनीज भाषेमध्ये त्याला झिशा आयलँड म्हणतात. त्यानंतर स्प्रॅटलीला चायनीज भाषेमध्ये नानशा आयलँड म्हणतात. सो असे वेगवेगळे नावं असतात. तसं हे सेनकाकू आयलँड जे आहे त्याला चायनीज भाषेमध्ये किंवा चायनाच्या रिजनमध्ये काय म्हणलं जाते, पिनाकल आयलँड, किंवा अजून एक नाव येते डियाओयू आयलँड. सो हे 2 नाव आहेत सेनकाकू आयलँडचे चायनामध्ये जे जे वापरले जातात. आणि तैवानमध्ये त्याला काय म्हणतात, टिओयुटाई आयलँड, हे तैवान मधलं नाव आहे त्याचं. बट ऑल वन अँड दी सेम थिंग, हे सेनकाकू आयलँड आहे. आणि इथं कोणी राहत तर नाही, अनइनहॅबिटेड आयलँड आहेत. या भागामध्ये कोणी राहत नाही, पण अल्टिमेटली हे कोणाच्या कंट्रोलमध्ये आहेत, सध्या तर जपानच्या कंट्रोलमध्ये आहेत. आणि यामध्ये अजून एक जे येते की दीज आर अनइनहॅबिटेड आयलँड्स, आणि हे कोणत्या भागामध्ये, म्हणजे एक असा एक प्रश्न जर आला की आजकाल काय असं सगळंच मग साऊथ चायना सी आपण कन्सिडर करून चालतो की साऊथ चायना सी मध्ये डिस्प्यूट आहे म्हणल्यावर कुठं असेल, साऊथ चायना सी असेल. बट ऍक्च्युली दिस इज पार्ट ऑफ ईस्ट चायना सी. सेनकाकू आयलँड जे आहे हे ईस्ट चायना सी मध्ये येते. नाउ दी आयलँड्स आर लोकेटेड नॉर्थ ईस्ट ऑफ तैवान. लोकेशन एक प्रकारे काय, तैवानच्या नॉर्थ ईस्टला, चायनाच्या ईस्टला, आणि त्यानंतर याच भागामध्ये अजून एक आयलँड आहे ओकिनावा आयलँड. सो इट इज ऑन दी वेस्टर्न साइड ऑफ ओकिनावा आयलँड, अँड देन इट इज बेसिकली फॉर्मिंग दी साऊथ वेस्टर्न एंड ऑफ दिस ryukyu आयलँड. सो हे पूर्ण त्याचं लोकेशन त्यामध्ये दाखवलेलं आहे. आणि जसं आपण म्हणलं की सेनकाकू आयलँडचा हा जो डिस्प्यूट आहे हा जपान आणि चायना ॲज वेल एज जपान आणि तैवान या दोघांमधला डिस्प्यूट आहे. खाली तो मॅपही दाखवलेला आहे. ओके, नाउ लेट्स सी द नेक्स्ट पॉइंट. त्याच्यामध्ये एक शब्द जो येतो आपल्याला, आयलँड आर्कला अजून एक शब्द वापरला जातो. दीज आर नथिंग बट आयलँड आर्क्स. कुरिल आयलँड, त्यानंतर ryukyu आयलँड. आर्क म्हणजे काय असते, किंवा अशा कर्व शेपमध्ये सगळे ते डॉटेड आयलँड आहेत पूर्ण. तसं मग आयलँड आर्क कोणते कोणते आहेत, एक तर आपल्याला हा वरती कुरिल आयलँड, दिस इज आयलँड आर्क, म्हणजे असा आर्क बनतो, असा तो डॉट डॉट करत करत तो आर्क बनतो. सेम हा ryukyu आयलँड पण काय आयलँड आर्क आहे. त्यानंतर अलास्काच्या भागामध्ये एक आयलँड आर्क आहे, त्याला एल्युशियन आयलँड म्हणतात. एल्युशियन आयलँड, ALEUTIAN, एल्युशियन आयलँड. दिस इज ऑल्सो वन एक्झाम्पल ऑफ आयलँड आर्क. आणि हे जे आयलँड आर्क असतात, आयलँड आर्क, यालाच एक शब्द वापरला जातो, ऑल्सो नोन ॲज फेस्टून. आयलँड आर्क, इट इज ऑल्सो नोन ॲज फेस्टून. ओके, येस. सो इथपर्यंत हा एक भाग झाला रिगार्डिंग दिस. सुरू झालो तो कुठून, ते नोटो प्रॉव्हिन्स पासून, अँड देन अदर रिलेटेड फॅक्ट्स. आता दुसरा एक महत्वाचा जो पॉइंट यामध्ये न्यूजमध्ये होता, स्वाटसेंगी जिओथर्मल पॉवर प्लांट. स्वाटसेंगी जिओथर्मल पॉवर प्लांट. आता पहिले तर जिओथर्मल एनर्जी बद्दल आपण जॉग्रफीमध्ये वाचतोच, अँड देर इज वन प्लेस विच इज क्वाईट वेल नोन फॉर जिओथर्मल एनर्जी प्रोजेक्ट्स इन इंडिया. म्हणजे सध्या एक्सपेरिमेंटल मोडमध्येच आहे, पण कोणती जागा आहे ती जिथे जिओथर्मल एनर्जी एक्स्ट्रॅक्ट करण्याचं प्रोजेक्ट चालू आहे? हा, मणीकरण, दॅट इज वन प्लेस. अजून एक आहे पुगा व्हॅली, एक्झॅक्टली करेक्ट, वाचलं वाटतं NCERT.
NCERT मध्ये दोन नावकरणे आलेले आहेत. एक आहे मणिकरण विच इज इन हिमाचल प्रदेश अँड देन पुगा व्हॅली इट इज इन लडाख. सो हे दोन जागा आहेत की जिथे इंडियामध्ये जिओथर्मल एनर्जी बद्दलचे एक्सपेरिमेंटल काय ना प्रोजेक्ट सुरू आहेत. तसं हे स्वाटसेंगी जिओथर्मल पॉवर प्लांट हा येतो आईसलँडमध्ये. इट इज नॉट आयर्लंड, इट इज आईसलँड. आईसलँडमध्ये हा स्वाटसेंगी जिओथर्मल पॉवर प्लांट आहे. ते बातमीचं ते खाली फोटो पण दाखलेला आहे. आईसलँड बिल्ड्स वॉल टू प्रोटेक्ट पॉवर प्लांट फ्रॉम लावा. सो व्होल्कॅनिक इरप्शनमुळे हा प्लांट जो डॅमेज होऊ शकतो म्हणून त्यांनी ते भिंत बनवली आहे. सो दिस इज द जिओथर्मल पॉवर प्लांट विच इज लोकेटेड इन दी स्वाटसेंगी जिओथर्मल फील्ड विच इज इन आईसलँड. आणि हा एक असा प्लांट आहे जो ड्युअल पर्पजसाठी वापरला जातो. इन वन वे मल्टीपर्पज टाईप ऑफ प्लांट. एकतर ह्याचा वापर जो आहे तो पॉवर जनरेशनसाठी पण होतोय आणि दुसरं म्हणजे काय पाणी गरम करण्यासाठी पण याचा वापर होतोय, म्हणजे फॉर दी हिटिंग पर्पज. कारण आईसलँड म्हणल्यावरती रिजन जो आहे तो कसा आहे थोडा कोल्ड रिजन असणार आहे. सो इन दॅट एरिया फॉर हिटिंग पर्पज ऑल्सो अँड फॉर पॉवर जनरेशन ऑल्सो अशा प्रकारचा हा कंबाईंड पर्पज असलेला पॉवर प्लांट आहे. आणि हा असा जगातला पहिला पॉवर प्लांट आहे जो अशा प्रकारे फर्स्ट कंबाईंड जिओथर्मल पॉवर प्लांट आहे जो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन ॲज वेल एज हॉट वॉटर प्रोडक्शन फॉर डिस्ट्रिक्ट हिटिंग हे दोन्ही पर्पजसाठी हा वापरला होतो. जुना आहे, 1976 मध्ये हा बनवला गेलेला आहे. ओके. आणि हे इथे इरप्शन्स होत राहतात या भागामध्ये, व्होल्कॅनिक इरप्शन्स. त्यामुळे हा पॉवर प्लांट डॅमेज होण्याची शक्यता राहते. मग इरप्शन होतात तर कोणते इरप्शन्स होतात, कोणता व्होल्कॅनो आहे तो पण आपल्याला माहिती पाहिजे. तर 2023-24 मध्ये हे नाव दिलेलं बघा तिथं आईसलँडच्या भागामध्ये. त्याचं काय नाव आहे ते सुंदनुकूर इरप्शन्स. Sundunukur eruptions. These are the volcanic eruptions which are basically going on in Iceland. Sundunukur eruptions in Iceland. So these are ongoing series of volcanic eruptions in this. तिथला पेनिन्सुला पण दाखवलेला आहे जिथे हे होत आहे. दॅट इज रेगजेन्स पेनिन्सुला इन आईसलँड. तर टाउनचं नाव वगैरे लक्षात ठेवायची गरज नाही तेवढी, पण आईसलँडमध्ये हा एक रेगजेन्स नावाचा पेनिन्सुला आहे. त्या भागामध्ये हे सुंदनुकूर व्होल्कॅनिक इरप्शन्स होत आहेत आणि त्यामुळे त्याच्यापासून पॉवर प्लांटला वाचवण्यासाठी आईसलँडच्या लोकांनी तिथं भिंत बनवण्याचं प्रोजेक्ट हातात घेतला. मग ते कोणतं ते फील्ड आहे तर स्वाटसेंगी जिओथर्मल फील्ड आहे. ओके. नाउ लेट्स कम टू दी हॉट टॉपिक जो दरवर्षी करंट अफेअर्समध्ये असतो. दॅट इज साऊथ चायना सी. साऊथ चायना सी मध्ये सगळे ते जे डिस्प्युटेड आयलँड्स आहेत ते एकदा आपल्याला बघायचे. सो स्कार्लबोरो शोल हे न्यूजमध्ये का बरं आहे? अगेन हे न्यूजमध्ये राहतेच कारण अल्टिमेटली क्लॅशेस होत राहतात. किंवा हा साऊथ चायना सीचा भाग असा आहे किंवा प्रत्येक भागामध्ये कोणता ना कोणता पूर्ण साऊथ चायना सीचा थोडा भाग आहे जो प्रत्येक कंट्रीनी एक प्रकारे आपल्या क्लेममध्ये ठेवलेला होता. किंवा फिलिपाईन्स म्हणलं एवढा भाग आमचा आहे, त्यानंतर व्हिएतनाम म्हणलं एवढा भाग आमचा आहे, खाली आपलं जे चायनाचा तैवानचाच भाग जो आहे तैवाननी थोडा तिथे भाग क्लेम केला. सो त्या भागामध्ये ज्या छोट्या कंट्रीज आहेत त्यांनी आपापले एरिया क्लेम केलेले होते नियर देअर यू कॅन से कोस्टल वॉटर्स. पण नंतर मग त्यामध्ये झालं असं आहे की चायना येऊन म्हणते की सगळंच आमचं. सो दॅट इज द प्रॉब्लेम. किंवा चायना इज क्लेमिंग अ लॉट ऑफ एरिया आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही इथे एक लाईन काढणार आणि त्या लाईनच्या आतमध्ये जे आहे ते आमचं आहे. सो क्लेम इज बेस्ड ऑन दॅट लाईन, ज्याला आपण काय म्हणतो 9 डॅश लाईन. किंवा अजून एक त्याला एक शब्द वापरला जातो किंवा तिथे त्यांचं म्हणणं आहे की आमचे इथे काही ग्रुप ऑफ आयलँड्स आहेत आणि ते सगळा भाग जो आहे तो आमचा होऊन जातो. आणि त्याला त्यांनी 4 शा असं एक नाव बऱ्याचदा येतं, 4 शा स्ट्रॅटेजी. दिस इज ऑल्सो रिलेटेड टू दी चायनीज क्लेम्स इन साऊथ चायना सी. हे 2 नावं आपल्याला माहिती पाहिजे. एक आहे 9 डॅश लाईन अँड देन देर इज 4 शा स्ट्रॅटेजी. 4 शा. तर हे स्कार्लबोरो शोल यावेळेस का बरं न्यूजमध्ये आलं होतं ते क्लिपिंग इथे टाकलेलं आहे. दॅट फिलिपाईन अक्युज्ड चायनीज कोस्ट गार्ड on Saturday of using water cannons to obstruct 3 government boats delivering provisions to Filipino fishermen in that area
नियर चायना कंट्रोल्ड रीफ इन साऊथ चायना सी. हा जो स्कारबोरो शोल आहे ह्या भागामध्ये चायनाने आपलं कंट्रोल ठेवलेलं आहे आणि तिथं कोणाला येऊ देत नाही. म्हणजे फिलिपाईन्स गव्हर्नमेंटला तिथल्या फिशरमॅनला हेल्प करायचे आहे, जे फिलिपाईनचेच फिशरमॅन आहेत, बट स्टील ते अलाउ केलं जात नाही. सो वी नीड टू नो डिफरंट डिटेल्स अबाउट दिस स्कारबोरो शोल. पहिले तर ह्याचे चायनावाल्यांनी वेगवेगळे नावं ठेवलेले आहेत ऑलरेडी. बरेचसे याचे वेगवेगळे नावं असतात स्कारबोरोचे, जसं हुआंग्यान आयलँड किंवा मिन्झू जियाओ, त्यानंतर पॅनाटॅग शोल, असे वेगवेगळे नावं त्यांनी दिलेले स्कारबोरो शोलचे. नाउ दिस इज लोकेटेड बिटवीन दिस मॅक्लेसफिल्ड बँक अँड लुझॉन आयलँड. म्हणजे हा जो स्कारबोरो शोल आहे हा दोन आयलँड टेरिटरीच्या मध्ये आहे. एक आहे मॅक्लेसफिल्ड बँक विच इज ऑन दी वेस्टर्न साइड ऑफ दिस, अँड देन लुझॉन आयलँड ऑन दी ईस्टर्न साइड ऑफ इट. ते मॅक्लेसफिल्ड बँक हे पुढे येईल, बट स्कारबोरो शोल जे आहे ऍक्च्युली हे सगळे जे आयलँड्स आहेत हे एक प्रकारे कोरल आयलँड्स आहेत. ॲटॉल कोरल्स आहेत हे या भागामध्ये. साऊथ चायना सी मध्ये बऱ्यापैकी कोरल आयलँड्स आपल्याला दिसतात. सो दीज आर ॲटॉल्स अँड दिस इज अ डिस्प्युटेड टेरिटरी विच इज क्लेम्ड बाय रिपब्लिक ऑफ फिलिपाईन्स फर्स्ट ऑफ ऑल. कारण इथे क्लेम दोघांचे आहेत, चायनाचा एक क्लेम आहे आणि फिलिपाईन्सचा एक क्लेम आहे. सो रिपब्लिक ऑफ दिस फिलिपाईन्स दे आर क्लेमिंग की आमचा जुना एक नकाशा आहे त्यामध्ये हा भाग आमचा दाखवलेला आहे. मग त्या नकाशाचं नावही त्यांनी दिलेलं आहे वेलार्डे मॅप. 1734चा तो नकाशा आहे. त्यांचं म्हणणं आहे की याच्यानुसार हा पूर्ण भाग जो आहे तो आमचा आहे. ऑन दी अदर साइड रिपब्लिक ऑफ चायना अँड ऑल्सो तैवान, या दोघांचंही म्हणणं आहे किंवा दिस इज इंडिपेंडेंटली आवर टेरिटरी, आणि त्यासाठी आम्ही हे 9 लाईनचा तिथे एक प्रकारे प्रूफ तिथे देतो. सो स्कारबोरो शोल. पण अशा अजून बरेचसे आयलँड आहेत या भागात साऊथ चायना सी मध्ये जे आपल्याला माहिती पाहिजे. जसं एक आहे पॅरासेल आयलँड, ज्याला झिशा आयलँड पण म्हणतात चायनीज लँग्वेजमध्ये. पॅरासेल और झिशा आयलँड. दिस इज अ डिस्प्युटेड आर्किपेलॅगो इन दिस साऊथ चायना सी. आणि हा जो भाग आहे हा जवळपास तो व्हिएतनाम पासून थोडा जवळ पडते, जो पॅरासेल आयलँड आहे नियर व्हिएतनाम. आणि म्हणजे जर चायनीज कोस्टलाईन पासून बघितलं आणि व्हिएतनाम कोस्टलाईन तर जवळपास सारख्या अंतरावरती पडणारा हा पॅरासेल आयलँडचा भाग आहे. असे इथे अजून एक आयलँड आहे प्रॅटास आयलँड. प्रॅटास आयलँड, ज्याला तुंगशा आयलँड किंवा डोंगशा आयलँड पण म्हणलं जाते चायनीज लँग्वेजमध्ये. दिस इज ऑल्सो कोरल आयलँड. आणि एक महत्वाचा भाग आहे की हे पूर्ण साऊथ चायना सी मध्ये जेवढे काही आयलँड्स आहेत त्यामधलं हे सगळ्यात मोठं आयलँड आहे प्रॅटास आयलँड. त्यानंतर आपण आता जे बघत होतो मॅक्लेसफिल्ड बँक. दिस इज बेसिकली अ सबमर्ज्ड ॲटॉल रीफ आहे हा सबमर्ज्ड. आणि साऊथ चायना सी मध्येच आपल्याला हा मॅक्लेसफिल्ड बँक बघायला मिळतो. पॅरासेल आयलँड जे आहेत त्याच्या ईस्टर्न साईडला आपल्याला मॅक्लेसफिल्ड बँक तिथे दिसतो. अँड बाकी मग हे सगळे जवळपासच आयलँड्स आहेत. म्हणजे तुमचं एक पॅरासेल आयलँड, त्यानंतर एक स्प्रॅटली आयलँड आहे, प्रॅटास आयलँड आहे, त्यानंतर मॅक्लेसफिल्ड बँक आहे. हे सगळे आपल्याला जवळपास त्या साऊथ चायना सीच्या आपण म्हणू शकतो एका अँगलने नॉर्दर्न पार्टमध्ये आपल्याला हे सगळे आयलँड्स बघायला मिळतात. आणि एकतर हा जो भाग आहे हा चायनीज लँग्वेजमध्ये त्याला ते एक प्रकारे काय म्हणतात झोंगशा आयलँड म्हणतात. वरती काय होतं डोंगशा होता, वरचं जे प्रॅटास आयलँडला डोंगशा आयलँड म्हणलेलं होतं. पण हे जे आहे मॅक्लेसफिल्ड बँक याला झोंगशा आयलँड देखील म्हणलं जाते. आणि बेसिकली ह्या नावाची एक जहाज होती, ब्रिटिश शिप होती, त्याच्या नावाने हे ह्या आयलँडचं नाव दिलं गेलेलं आहे. मॅक्लेसफिल्ड बँक्स नेम्ड आफ्टर दी ब्रिटिश शिप, ज्याचं नावच मॅक्लेसफिल्ड होतं. बट वी नीड टू नो की हे सगळे भाग जे आहेत ते कुठं आहेत. सो ऑल दीज आर पार्ट ऑफ साऊथ चायना सी. स्प्रॅटली आयलँड आपण जे म्हणलं, दिस इज अगेन डिस्प्युटेड आयलँड इन साऊथ चायना सी. आणि याला तिथे नोट करून घ्या तुमच्या वहीमध्ये, याला नानशा आयलँड पण म्हणतात. जसं आपण पॅरासेलला काय म्हणलं तर झिशा आयलँड, तसं नानशा NANSHA. दिस इज नानशा आयलँड. स्प्रॅटली इज ऑल्सो नोन ॲज नानशा आयलँड. आणि हा कम्प्लिटली सराउंडेड आहे बाकी आयलँड्स, बाकी कंट्रीजनी, जसं फिलिपाईन्स, मलेशिया आणि व्हिएतनाम यांनी सराउंड असलेला पूर्ण स्प्रॅटली आयलँड आहे.
अगेन हे कोरल्स आहेत, एकतर तो भाग, जास्त लोक इथे राहत नाही, पण एक प्रकारे रिझर्व मुळे हे हा भाग जो आहे तो बराच अट्रॅक्ट करतोय चायनाला. या भागामध्ये जे ऑइल अँड गॅस रिझर्व्ह आहेत किंवा या भागामध्ये जे आपण जसं म्हणतो ना पॉलिमेटॅलिक नोड्युल्स असतात, पॉलिमेटॅलिक नोड्युल्स म्हणजे अंडर वॉटर जे मिनरल रिझर्व्ह आहेत, सो ते जास्त असल्यामुळे हा भाग जो आहे तो बराच तिथे अट्रॅक्ट करतोय चायनाला. देन फिशिंग ग्राउंड्सही चांगल्यापैकी इथे बघायला मिळतात असं ते म्हणतात. बट दिस इज वन डिस्प्युटेड आयलँड. त्यानंतर एक जे इंडोनेशिया सोबत आपण जे म्हणलं होतं काल डिस्प्यूट आहे इंडोनेशिया सोबत, तो ते आयलँड आहे नाटुना आयलँड. सो नाटुना आयलँड बेसिकली हा एक आयलँड डिस्ट्रिक्ट आहे इंडोनेशिया मधला, बट तिथे क्लेम सांगितलं जाते चायनाकडून रिगन्सी म्हणजे डिस्ट्रिक्ट. सो नाटुना, दिस इज अन आयलँड रिगन्सी or district which is located in the northernmost part of रियाऊ आयलँड आहेत इंडोनेशिया मधले. सो तिथे आपल्याला हा नाटुना आयलँड बघायला मिळते रियाऊ आयलँडच्या भागामध्ये. टोटल इथे आपल्याला हा जो पूर्ण ग्रुप आहे नाटुना आयलँडचा, या भागामध्ये टोटल 154 असे आयलँड आहेत, पण बऱ्यापैकी तिथे असं आहे की लोक जास्त राहत नाही, अनइनहॅबिटेड आयलँड आहेत. आणि इंडोनेशियाचं म्हणजे ऑफिशियली त्याला इंडोनेशियामध्ये मोजलं जातं, बट चायना इज हॅव्हिंग क्लेम ओव्हर इट. सो इंडोनेशियाज एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन ऑफ द कोस्ट ऑफ नाटुना इज स्लाइटली ओव्हरलॅप्ड बाय चायनाज वाईडली डिस्प्युटेड साऊथ चायना सी क्लेम. जसं खाली इथे दाखवलेलं आहे बघा, म्हणजे साऊथ चायना सी मध्ये ते थोडंसं टच करते त्या 9 लाईनला, त्यामुळे त्याला तो क्लेम केला जातोय चायनाकडून. खाली काही आयलँड्स आपण आता जे बोललो ना ते दाखवले त्याच्यात, डोंगशा, प्राटास, पॅरासेल, मॅकलेसफिल्ड, सगळे नॉर्दर्न साईडला आहेत. स्प्रॅटली थोडंसं सेंट्रल पार्टला येते, नाटुना खाली येते, नाटुना. आणि एक एनाम्बास तसं हा डिस्प्युटेड नाही आहे, इंडोनेशियाचा भाग आहे तो एनाम्बास आयलँड. बट हे नाटुना आयलँड एक आपल्याला माहिती पाहिजे, म्हणजे प्रश्न कसे विचारले जाऊ शकतील किंवा नाटुना आयलँड इज अ डिस्प्यूट बिटवीन विच टू कंट्रीज, नाटुना आयलँड डिस्प्यूट, और दिस इज रिलेटेड टू विच रिजन. आपल्याला ते तसे माहिती पाहिजे, साऊथ चायना सीच्या भागामधले हे सगळे डिस्प्यूट आहेत. ओके, सो हे सगळे आपल्याला साऊथ चायना सी मधले आयलँड्स इथे दिसत आहेत. नाउ लेट्स मूव्ह टू दी नेक्स्ट पॉइंट, धोलावीरा. जेव्हा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट डिक्लेअर झालं होतं त्याच वर्षी UPSCने विचारून घेतला होता प्रश्न धोलावीराबद्दल. पण तो प्रश्न बराचसा एक सिंपल टाईपचा प्रश्न होता. आय थिंक एकदा तरी चेक करा, पण डायरेक्ट असं होतं की कोणती इंडस व्हॅली साईट आहे ज्याला वर्ल्ड हेरिटेजचा स्टॅटस मिळालं, एकच आहे ते धोलावीरा. इट इज ओनली इंडस व्हॅली साईट विच इज हॅव्हिंग युनेस्को वर्ल्ड हेरिटेज स्टेटस. पण धोलावीराबद्दल विचारण्यासारखं अजून बरंच आहे जे अजून टच केलं गेलेलं नाही आहे. सो ते आपल्याला माहिती पाहिजे की लोकेशन्स एक्झॅक्ट कुठे आहेत, त्यानंतर आसपास काय काय फीचर्स आहेत. बराचसा त्यामधला भाग आपण एन्शियंट इंडियामध्ये वाचत असतो, बट तरी त्यातल्या त्यात आपल्याला मेन काही गोष्टी माहिती पाहिजे. जसं हे नेमकं कुठं आहे, गुजरातमध्ये आहे ठीक आहे, पण नेमकं आहे कुठं, तर ते एक आयलँड आहे खादीर बेट वरती आपल्याला हे बघायला मिळतं. इन दिस बचाव तालुका आहे तो तिथला, कुठं कच्छच्या भागामध्ये गुजरातमध्ये बचाव तालुका, खादीर बेट आयलँड आहे, तिथं आपल्याला हे धोलावीरा बघायला मिळतं. आता ह्याला लोकली एक नाव आहे धोलावीराचं लोकल नाव काय, कोटडा टिंबा. इंडस व्हॅली मधली ही साईट आहे धोलावीरा, कोटडा टिंबा. त्यानंतर हे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर वरती लोकेटेड आहे, ही पण एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर वरती येतं. मग आपल्याकडे भारतामधून मधोमध एक ट्रॉपिक ऑफ कॅन्सर जातोय. कोणते कोणते राज्य आहेत ज्याच्यातून ट्रॉपिक ऑफ कॅन्सर जातो? ठीक आहे, गुजरात, राजस्थान, झालं होतं. पुढं मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, वेस्ट बेंगॉल, त्रिपुरा, मिझोराम. UP, बिहार ते येणार नाही, थोडे वरती राहतील ते, राईट. सो ते गुजरातमध्ये म्हणजे धोलावीरा ते ट्रॉपिक ऑफ कॅन्सर वरती येते. ते खादीर बेट मध्ये आहे. ऑल्सो दिस खादीर बेट जे आयलँड आहे हे एका वाईल्ड लाईफ सँच्युरी मध्ये आहे, कच्छ डेझर्ट वाईल्ड लाईफ सँच्युरी.
इन दी ग्रेट रन ऑफ कच्छ, तो पण एक भाग त्यामध्ये येतो. ओव्हरऑल इथे या भागामध्ये वॉटर सप्लाय जो होता तो दोन वेगवेगळे स्ट्रीम्स आहेत इथं, पाण्याचे झरे आहेत थोडक्यात, आणि त्याच्यामुळे इथे वॉटर सप्लाय कंटिन्युअसली मिळत राहतो. दोन कोणते वॉटर स्ट्रीम्स आहेत तर एक मनसार नाला आणि मनहार नाला असं त्याला म्हटलं जाते. मनसार नाला आणि मनहार नाला. सो या दोन स्ट्रीम्समुळे याला वॉटर सप्लाय मिळत राहतो. मनसार इज इन नॉर्थ अँड मनहार इज इन साऊथ. डिस्कवर कोणी केलेलं हे आपल्याला ते ह्याच्यामध्ये येते 67-68 मध्ये JP जोशी यांनी त्याला डिस्कवर केलेलं होतं, जे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या अंडर काम करत होते. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे, तो एक भाग तर आहेच. आणि काय टायटल दिलं होतं त्यांनी 2021 मध्ये, तर धोलावीरा अ हरप्पन सिटी असं त्याचं टायटल होतं, जेव्हा त्यांनी याला वर्ल्ड हेरिटेज साईट डिक्लेअर केलेलं होतं. ओके, नाउ let's move to the next place, that is Guayaquil port. Guayaquil port, again this is important one. Guayaquil port इक्वेडॉरच्या भागामध्ये साऊथ अमेरिकेमध्ये हे पोर्ट आहे. आणि बेसिकली साऊथ अमेरिका म्हणल्यावरती ड्रग अब्यूज, ड्रग मेनान्स या गोष्टी बऱ्याचशा चालतात. लाईक नार्कोज सिरियल बघितली असेल तुम्ही तर. सो दॅट रिजन इज क्वाईट इनफेमस फॉर ड्रग ट्रॅफिकिंग. तर तसं तिथं काही होतं किंवा बरेचसे म्हणजे एक व्हायलन्स पण मोठ्या प्रमाणावर या भागात होतंय. सो गँग्स बॅटलिंग फॉर कंट्रोल ओव्हर पोर्ट सिटी लिव्स इक्वेडॉर ब्रोकन. म्हणजे दर एक प्रकारे काय म्हणलं जातं, इक्वेडॉर विच सीज 25 मर्डर्स पर 1 लाख इनहॅबिटंट्स, 4th मोस्ट व्हायलंट कंट्री इन लॅटिन अमेरिका, ओनली सरपास्ड बाय व्हेनेझुएला, होंडुरास अँड कोलंबिया. म्हणजे बराचसा लॉ अँड ऑर्डरचा खूप मोठा इश्यू इथे आहे. तर आपल्याला हे गयाक्विल पोर्ट एक माहिती पाहिजे, कारण या भागामध्ये ड्रग ट्रॅफिकिंगचा खूप मोठा आपल्याला तिथे मेनान्स बघायला मिळतो. सो गयाक्विल, दिस इज दी लार्जेस्ट सिटी इन इक्वेडॉर अँड ऑल्सो दिस इज इकॉनॉमिक कॅपिटल ऑफ इक्वेडॉर. जसं आपलं मुंबई आहे तसं त्यांचं गयाक्विल हे इकॉनॉमिक कॅपिटल आहे, पोर्ट सिटी आहे. लोकेटेड ऑन दी वेस्ट बँक ऑफ दिस गयास रिव्हर, जे अल्टिमेटली पॅसिफिक ओशनला जाऊन मिळणारी नदी आहे. अँड इट इज मीटिंग ॲट दिस गल्फ ऑफ गयाक्विल. तर असं गल्फ ऑफ गयाक्विल पण आपल्याला विचारू शकतात. खाली तो मॅप दाखवलाय बघा मोठा, ते गल्फ ऑफ गयाक्विल दिसतोय त्यामध्ये, गल्फ ऑफ गयाक्विल. आणि ते वरती एकदम त्या फोटोमध्ये वरती बघा ते गयास रिव्हर दाखवलेली आहे, आणि मग तिथे तो गयाक्विल पोर्ट आहे. ते वरती आहे, बरंच वरती आहे ते पोर्ट, पण पुढे तो गल्फ ऑफ गयाक्विल आपल्याला त्यामध्ये दिसतो. So this Guayaquil city is located on the west bank of this Gayas river, which is flowing into the Pacific Ocean at this Gulf of Guayaquil. आणि एकतर इश्यूज या भागामध्ये ड्रग ट्रॅफिकिंगचे आहेत, पण अगेन वन मोर इश्यू इज की इथे आपल्याला अर्थक्वेक रिलेटेड ऍक्टिव्हिटीजही मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. सो इट फेसेस मेजर अर्थक्वेक थ्रेट ड्यू टू इट्स सॉइल स्ट्रॅटियाग्राफी, म्हणजे सॉइलचं जे ओव्हरऑल स्ट्रक्चर आहे, लेयर्ड स्ट्रक्चर. सो त्यामुळे एकतर इथे बरंचसं वीक सॉइल आहे. आणि का बरं वीक सॉइल आहे, बिकॉज दिस इज अगेन वन टाइप ऑफ सबडक्शन झोन. काल जे आपण बोलत होतो ते नाझका प्लेट वगैरे, सो तोच भाग आहे पुन्हा हा, की जिथे झालं काय आहे तर साऊथ अमेरिकन प्लेटच्या खाली ते जे नाझका प्लेट आहे ती सबडक्ड झालेली आहे. अँड बिकॉज ऑफ दॅट या भागामध्ये म्हणजे एकतर क्राईम रिलेटेड इश्यूज आहेत, बट दिस इज ऑल्सो वन मोर इश्यू. Guayaquil faces major earthquake threats due to its soil stratigraphy and location on this ring of fire. कारण इथे पूर्ण तो भाग रिंग ऑफ फायरच्या रिजन मध्ये येतो. अँड दिस इज ऑल्सो लोकेटेड ऑन साऊथ ऑफ नॉर्थ एंडियन सबडक्शन झोन. काल आपण जे एंडियन वोल्कॅनिक बेल्ट बघत होतो जवळपास तो रिजन आहे. गल्फ ऑफ गयाक्विल हे दाखवलेलं इथं. दिस कॅन बी लाईक की ते मॅच दी फॉलोविंग मध्येही वेगवेगळे गल्फ दाखवतील आणि समोर कंट्री देऊन विचारतील ह्या गल्फ कुठं आहे, किंवा गल्फ किंवा बे. जसं आपण काल अजून एक बे बघितलं होतं, झियामेन बे, चायनावाला. सो तसे न्यूज मधले पिक करून ते विचारू शकतात. सो गल्फ ऑफ गयाक्विल तिथे दाखवलेला आहे. आता खाली साऊथ अमेरिकेचा एकदा मॅपही बघून घ्या. साऊथ अमेरिकेचा इक्वेडॉर ते एकदम वरती आपल्याला दिसतंय, देन कोलंबिया, व्हेनेझुएला. पहिले तर यामध्ये आपल्याला हे माहिती पाहिजे की इक्वेटर कुठून पास होते साऊथ अमेरिकामधून, कोणत्या कोणत्या कंट्रीज आहेत जिथून इक्वेटर पास होते.
एक तर इक्वेडॉर आहे, कोलंबिया आहे अँड देन ब्राझील. व्हेनेझुएलाला जस्ट मिस करून जाते. इक्वेटर इज नॉट पासिंग थ्रू व्हेनेझुएला. 3च कंट्रीज आहेत जिथून इक्वेटर पास होते, इक्वेडॉर, कोलंबिया अँड ब्राझील. ॲट दी सेम टाइम साऊथ अमेरिकेमधून 2 ट्रॉपिक जातात, एक तर इक्वेटर जाते आणि दुसरा ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन. मग कॅप्रिकॉन कुठून जात आहे? सो कॅप्रिकॉन जात आहे तुमचं चिलीमधून, त्यानंतर पॅराग्वे अँड देन ब्राझील. राईट. बोलिव्हियामधून नाही जात आहे, ब्राझीलमधून जाते, ब्राझील. राईट. मग ब्राझीलमधून दोन्ही जातात, इक्वेटरही जाते आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन पण जाते. साऊथ अमेरिकेमध्ये लँडलॉक्ड कंट्री कोणत्या कोणत्या दिसतात? लँडलॉक्ड कंट्रीज बोलिव्हिया अँड पॅराग्वे. उरुग्वे नाही आहे, बोलिव्हिया आणि पॅराग्वे. दीज आर दी लँडलॉक्ड कंट्रीज इन साऊथ अमेरिका. ओके. आता हे गयाक्विल पोर्ट झालं. आता अजून एक पोर्ट जे आपल्याला माहिती पाहिजे, हे बेल्जियम मधलं आहे, युरोपमधलं. अँटवर्प पोर्ट. अँटवर्प पोर्ट इथे एकतर काही इथे मॉडिफिकेशन्स केले जात होते, किंवा मोठ्या जहाजा ज्या आहेत, जहाजाचं मेजरमेंट करताना ड्राफ्ट ऑफ द शिप, म्हणजे तो एक प्रकारे लेंथ टू द इन्क्लिनेशन अँगल जहाजाचं जे असतं ना असं. सो त्याच्यासाठी मेजर म्हणून ते ड्राफ्ट वापरलं जाते, विच इज बेसिकली टॉकिंग अबाउट दी साईज ऑफ द शिप इन वन वे. तर मोठ्या ड्राफ्टच्या ज्या जहाज आहेत त्या इथे याव्या, तसं आधी येत नव्हत्या, पण काही तिथे कन्स्ट्रक्शन केलं गेलेलं आहे आणि त्यानुसार आता मोठ्या जहाजा पण इथे येऊ शकतात. तर मग अँटवर्प पोर्टमध्ये एक ते आपल्याला बघायला मिळालं. आणि अजून काही इनिशिएटिव्ह अँटवर्प पोर्टच्या भागामध्ये लॉन्च केले गेले होते. दोन्हीमुळे हे न्यूजमध्ये होतं. पहिलं तर ते पहिली बातमी आहे, आफ्टर 3 years ऑफ एफर्ट्स टू प्रिपेअर अँटवर्प पोर्ट फॉर कंटेनर शिप विथ 16 meter ड्राफ्ट, द बेल्जियम पोर्ट इज नाउ रेडी टू वेलकम द लार्जेस्ट वेसल ड्युरिंग इट्स रेग्युलर ऑपरेशन. एकतर ते काम त्यांचं झालेलं होतं. आणि दुसरी एक बातमी होती, ते युरोपियन युनियननी युरोपियन पोर्ट अलायन्स लॉन्च केलेली आहे. त्या भागामध्ये सगळे जे पोर्ट आहेत त्यांची एक जॉईंट अलायन्स टू एनहान्स दी कोऑपरेशन अँड इंटेलिजन्स गॅदरिंग बिटवीन पोलीस, कस्टम ऑफिशियल्स अँड प्रायव्हेट सी टर्मिनल ऑपरेटर्स. सो एक प्रकारे कोऑपरेशनसाठी हे युरोपियन पोर्ट अलायन्स बनलेली आहे. आणि मग ते त्याचं फॉर्मल लॉन्चिंग वगैरे ते अँटवर्पच्या भागामध्ये झालेलं होतं. या दोन्ही कारणांमुळे हे अँटवर्प सिटी जे आहे, अँटवर्प पोर्ट सिटी, ही न्यूजमध्ये होती. पहिला तर मुद्दा हा येतो की अँटवर्प आहे कुठं? तर दिस इज इन बेल्जियम. अँटवर्प इज अ पोर्ट सिटी विच इज लोकेटेड इन बेल्जियम. आणि पोर्ट म्हणल्यावरती युरोपचे 2 जे सगळ्यात मोठे जे पोर्ट आहेत, एक आहे रॉटरडॅम आणि दुसरं आहे अँटवर्प. तर सगळ्यात मोठं जे असतं, द बिगेस्ट वन इज रॉटरडॅम, आणि दुसऱ्या नंबरचं सगळ्यात जे मोठं पोर्ट आहे ते आहे अँटवर्प. युरोप सेकंड लार्जेस्ट सी पोर्ट आफ्टर दॅट ऑफ रॉटरडॅम. रॉटरडॅम बद्दल आपल्याला माहिती पाहिजे, किंवा अँटवर्प हे बेल्जियममध्ये आहे. तर रॉटरडॅम कुठं आहे? तर रॉटरडॅम आहे नेदरलँडमध्ये. रॉटरडॅम इज अ पोर्ट इन नेदरलँड अँड दिस इज लार्जेस्ट सी पोर्ट इन युरोप. रॉटरडॅम सगळ्यात मोठं सी पोर्ट आहे आणि एक प्रकारे इकॉनॉमिक हब ह्याला म्हणता येऊ शकेल. कारण हे जे पोर्ट आहे हे अल्टिमेटली इथून तुम्हाला ते हे माहिती आहे, नॉर्थ अटलांटिक च्या भागामध्ये जो वॉटरवे आहे, आपल्याला ते जॉग्रफीच्या NCERT मध्येच ते दिलेलं आहे, किंवा अटलांटिक ओशन मधून तुम्हाला समजा युरोपमधून जायचंय नॉर्थ अमेरिकेत किंवा साऊथ अमेरिकेत, त्याला काहीतरी एक असं नाव आहे ना त्याला, की बिझिएस्ट वॉटरवे आहे तो जगामधला, नॉर्थ अटलांटिक सी वे असं त्याला एक नाव दिलं जाते. सो बेसिकली हे पोर्ट काय करतात, तर त्या नॉर्थ अटलांटिक ओशन मधून तुम्हाला कनेक्टिव्हिटी प्रोव्हाइड करू शकतात टू दी साऊथ अमेरिका ॲज वेल ॲज नॉर्थ अमेरिका. तर हे जे रॉटरडॅम आहे, दिस इज लोकेटेड इन अँड नियर दी सिटी ऑफ रॉटरडॅम विच इज इन दी प्रोव्हिन्स ऑफ साऊथ हॉलंड इन नेदरलँड. सो नेदरलँडमध्ये एवढं आपल्याला माहिती असलं पाहिजे. रॉटरडॅम इज अ पोर्ट इन नेदरलँड आणि अँटवर्प जे आहे दिस इज द पोर्ट इन बेल्जियम. ओके, नाउ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट इम्पॉर्टंट प्लेस, पँगोलाखा वाईल्ड लाईफ सँच्युरी. पँगोलाखा वाईल्ड लाईफ सँच्युरी. आता हे कुठं आहे तर सिक्कीममध्ये आहे. पँगोलाखा वाईल्ड लाईफ सँच्युरी इन सिक्कीम.
आणि इथं झालं असं आहे की एवढ्या उंचावर रॉयल बेंगॉल टायगर कधी दिसत नव्हते, पण पहिल्यांदा एवढ्या उंचीवरती रॉयल बेंगॉल टायगर स्पॉट झालेलं इथं पँगोलाखा वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये. सो त्यामुळे हे न्यूजमध्ये होतं. सिक्कीम रॉयल बेंगॉल टायगर स्पॉटेड ॲट अन अल्टिट्यूड ऑफ 3640 मीटर इन पँगोलाखा वाईल्ड लाईफ सँच्युरी. आणि हे पहिल्यांदा असं झालेलं आहे फॉर दी फर्स्ट टाइम की सिक्कीममध्ये एवढ्या उंचावरती रॉयल बेंगॉल टायगर स्पॉट झालेलं आहे. सो वी नीड टू नो सम बेसिक थिंग्स अबाउट दिस पँगोलाखा वाईल्ड लाईफ सँच्युरी. पहिले तर सिक्कीममध्ये आहे, तो पॅक्यॉंग नावाचा जो जिल्हा आहे तिथला, तिथं सिक्कीममध्ये ही सँच्युरी आहे. आणि याचं लोकेशन जर म्हणलं तर हे तो जो ट्राय जंक्शन एक प्रकारे म्हणता येईल त्याला, कारण सिक्कीमच्या वरती भूतान, त्यानंतर आपलं वेस्ट बेंगॉलमध्ये ते नेवरा व्हॅली. सिक्कीम म्हणल्यावर एकच राज्य आपल्याकडं जे सिक्कीमला बॉर्डर करतं दॅट इज वेस्ट बेंगॉल. आणि सिक्कीमला वरतून जर बघितलं तर चायनाची बॉर्डर आहे, एका बाजूने नेपाळ आणि एका बाजूने भूतान. तर हा जो भाग आहे पँगोलाखा वाईल्ड लाईफ सँच्युरी, हा जवळपास त्या कनेक्शन पॉईंटवरती होतं, कारण त्याच्या जवळच तुम्हाला वेस्ट बेंगॉलमधलं एक फॉरेस्ट दिसतंय, त्याला नेवरा व्हॅली म्हणतात. नेवरा व्हॅली वाईल्ड लाईफ सँच्युरी किंवा नेवरा व्हॅली नॅशनल पार्क. तर वेस्ट बेंगॉलमधलं नेवरा व्हॅली नॅशनल पार्क जे आहे ते ह्याच्या जवळ येतं पँगोलाखाच्या. आणि भूतानमधला तो एक सॅमसे नावाचा एक जंगलाचा भाग आहे, सॅमसे. सो तो पण ह्याच्या जवळ येतो. सो ऑल दीज आर द नियर बाय प्लेसेस टू दिस पँगोलाखा. So it is linked to the forest of Neora Valley National Park in West Bengal as well as the forest of Samtse in Bhutan. So हा एक त्यामधला महत्वाचा पॉइंट आहे किंवा नियर बाय कुठे काय काय आहे त्याच्या. देन या भागामध्ये काही ग्लेशियल लेक्स आहेत, त्यापैकी एक ग्लेशियल लेक आपल्याला माहिती पाहिजे, दॅट इज लेक सॉंगमो. लेक सॉंगमो दिस इज अ ग्लेशियल लेक आणि मोठ्या प्रमाणावर इथे मायग्रेटरी बर्ड्सही बघायला मिळतात. अँड देन जे आपण एन्व्हायरमेंटमध्ये किंवा आय थिंक तुम्हाला ह्याच्यातही येत असेल ते एन्व्हायरमेंटमध्येच वाटतं, ते वेगवेगळे ते असं रियाल बायोम, ते वेगवेगळे जे डिव्हिजन आहेत, तर हे दोन वेगवेगळ्या रियालच्या बाउंड्रीवरती हे येते. हे जे पँगोलाखा आहे ॲट दी जंक्शन ऑफ पॅलिआर्क्टिक रियाल्म अँड इंडो मलायन रियाल्म. म्हणजे याच्या नॉर्दर्न साईडला ते पॅलिआर्क्टिक रियाल्म असणार आहे आणि साऊदर्न साईडला इंडो मलायन रियाल्म असणार आहे. पँगोलाखा वाईल्ड लाईफ सँच्युरी. हा जो लेक सॉंगमो आहे तोही आपल्याला माहिती पाहिजे, किंवा सिक्कीममध्ये हा लेक आहे पहिले तर गँगटोक डिस्ट्रिक्टमध्ये लेक सॉंगमो. अँड देन जे आपण म्हणतो ना की आधी सिक्कीमच्या भागामधून ते मानसरोवर यात्रेसाठी रस्ता असायचा, असं फिरून जावं लागायचं नाथुला. सो नाथुला नावाचा पास तो इथून जवळच, याच्या जवळच तो पास आहे लेक सॉंगमोच्या. सो हे सगळे असं थोडंसं कनेक्ट करून त्याला बघा, किंवा लेक सॉंगमो नियर बाय देर इज नाथुला. अँड देन लेक सॉंगमो ज्या भागामध्ये तिथे पँगोलाखा वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे आणि तिथं टायगर स्पॉट झालेला आहे रॉयल बेंगॉल टायगर. ओके, नाउ लेट्स मूव्ह टू दी नेक्स्ट प्लेस, दॅट इज पलेटवा पोर्ट. पलेटवा पोर्ट. पलेटवाचं झालं असं आहे की देर इज वन व्हेरी ॲम्बिशियस प्रोजेक्ट कॉल्ड कलादान मल्टीमोडल ट्रान्सपोर्टेशन प्रोजेक्ट. तो कलादान प्रोजेक्ट जो आपला इंडिया आणि म्यानमार यांचा जो प्रोजेक्ट आहे. तर आता सध्या जे पॉलिटिकल इश्यूज चालू आहेत म्यानमारमध्ये, त्यामुळे हा जो प्रोजेक्ट आहे याच्यावरती बरेचसे क्वेश्चन मार्क क्रिएट झालेले आहेत. अँड बिकॉज ऑफ दॅट ऑल्सो दिस इज इन न्यूज. टायटलच न्यूजचं काय होतं बघा, पलेटवा पोर्ट बद्दलची जी एक बातमी होती, इंडियाज कलादान प्रोजेक्ट ऑलमोस्ट डेड आफ्टर पलेटवा फेल टू अराकान आर्मी. अराकान आर्मी जे म्यानमारमधली, सो त्यांच्या कंट्रोलमध्ये ते आलेलं आहे आणि त्यामुळे हा जो प्रोजेक्ट आहे हा ऑलमोस्ट डेड आहे असं तिकडचे काही पॉलिटिकल लीडर म्हणतात. बट वी नीड टू नो किंवा ह्याच्यामध्ये काय काय मेजर डिटेल्स आहेत, कारण याबद्दलचे प्रश्न रेग्युलरली विचारले जात आहेत. सो लेट्स सी कलादान मल्टीमोडल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट काय आहे. कलादान मल्टीमोडल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट, त्यासाठी तो खाली मॅप दिलेला आहे बघा. मॅप बघा एकदा, त्या मॅपमध्ये क्लिअर दिसून येतं किंवा कसं काय प्रोजेक्ट आहे हा. तर पहिले तर तुम्हाला आधी असं होतं किंवा कलकत्त्यामधून तुम्हाला जर आपल्याकडेच नॉर्थ ईस्टमध्ये जर जायचं असेल तर अगेन दिस इज अ क्वाईट टफ जॉग्रफी हिअर. तो जो लँड टेरेन आहे तो बराच अवघड आहे.
चिकन स्नेक कॉरिडोर वगैरे त्या भागामध्ये. सो इट इज अ टफ जॉग्रफी देअर. पण इथून आता एक अल्टरनेटिव्ह रूट तिथे येऊ शकतो. तर तिथे कलकत्त्यावरून पहिले तर या प्रोजेक्टमध्ये मल्टी मोडल म्हणजे काय, किंवा काही रूट जो आहे तो वॉटर रूट आहे, म्हणजे काही समुद्रामधून जाणार तुम्ही, काही भाग नदीमधून आहे आणि काही भाग जो आहे तो रोड नेटवर्क आहे तिथे. तर कलकत्त्यामधून तुम्ही पहिले तर सिटवे पोर्ट जे आहे म्यानमार मधलं सिटवे पोर्ट, तिथं जाणार समुद्रामधून, हे बे ऑफ बेंगॉल आहे पूर्ण. सो कोलकाता टू सिटवे पोर्ट, दिस इज एंटायर सी रूट. आफ्टर रिचिंग हिअर, इथून मग बोटनी तुम्ही पलेटवा पोर्ट पर्यंत जात आहे, बोटनी जात आहे आणि ती कलादान रिव्हर आहे तिथं, तर जेटी सर्व्हिस त्यामध्ये राहणार. आणि मग सिटवे पासून पलेटवा पर्यंत बोट रूट आहे. आणि मग तिथून पुढे एक प्रकारे पलेटवा पासून ते मिझोरामच्या एझॉल पर्यंत डायरेक्ट रोड कनेक्टिव्हिटी आहे. रोड कनेक्टिव्हिटी आहे तर एक प्रकारे बॉर्डर क्रॉसिंग असतात, जसं इंडिया आणि म्यानमार यांच्यामध्ये काही बॉर्डर क्रॉसिंग राहतात. तर एक हे बॉर्डर क्रॉसिंग आपल्याला माहिती पाहिजे. झॉरिनपुई बॉर्डर क्रॉसिंग. आता झॉरिनपुई हे जे ठिकाण आहे हे कुठे येते तर ऍक्च्युली आपल्या बाजूने आहे. झॉरिनपुई इज इन मिझोराम. सो झॉरिनपुई बॉर्डर क्रॉसिंग, त्याला क्रॉस करून तुम्ही डायरेक्टली एझॉल पर्यंत जाणार आणि मग तिथून जिथं जायचं तिथं जा, कारण आपल्यापर्यंत आलो आपण, राईट. सो दॅट इज दी मल्टी मोडल प्रोजेक्ट, की एक प्रकारे वेगवेगळ्या रूटनी तुम्ही काय करू शकता तर इंडियाच्या नॉर्थ ईस्ट सोबत कनेक्ट होऊ शकता. अगेन अ बिग पार्ट ऑफ दिस जर्नी विल बी वॉटर, अँड वॉटर ट्रान्सपोर्ट इज लेस कॉस्टली. तो एक ॲडव्हान्टेज यामध्ये राहणार. सो कलादान मल्टी मोडल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट, तर पुन्हा वरती लिहिलेलंच आहे ते, किंवा इट इज कनेक्टिंग द ईस्टर्न इंडियन सीपोर्ट ऑफ कोलकाता विथ सिटवे सीपोर्ट इन राखाईन स्टेट ऑफ म्यानमार. आणि मग हे सिटवेला समुद्राने कनेक्ट करते ते. आणि मग एकदा म्यानमारमध्ये पोहोचले, इट विल देन लिंक सिटवे पोर्ट टू पलेटवा. पलेटवा येते चीन स्टेटमध्ये म्यानमारच्या. आणि मग ते कसं कनेक्ट करते तर कलादान रिव्हर आहे, तो बोट रूटने हे कनेक्ट होणार. अँड आफ्टर दॅट पलेटवा पासून मिझोरामच्या एझॉल पर्यंत रोड नेटवर्क तिथे असणार. आता हा जो पूर्ण प्रोजेक्ट आहे याच्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सची फंडिंग पण आहे आणि मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सचं ओव्हरऑल कोऑर्डिनेशन पण या प्रोजेक्टमध्ये आहे. तर एकतर हा प्रोजेक्ट आहे आणि प्रोजेक्टचं फ्युचर थोडंसं एक प्रकारे थोडंसं डाऊटफुल ह्याचं फ्युचर बघायला मिळते. बट ऑलरेडी बरंचसं इन्व्हेस्टमेंट झालेलं आहे. सो इट विल नॉट बी लाईक की ऑलमोस्ट डेड वगैरे असं काही, कारण बरंचसं इन्व्हेस्टमेंट यामध्ये झालेलं आहे. पण अजून काही प्रोजेक्ट्स आहेत, हे जे इंडिया म्यानमार बद्दल जर आपण बोललो तर अजून काही प्रोजेक्ट्स आहेत ज्यामधलं ते IMT वालं मागच्या वेळेसच्या पेपरमध्ये विचारलं पण होतं त्यांनी, इंडिया म्यानमार थायलंडवालं. पण अजून काही नावं आपल्याला इथे प्लेसेसची माहिती पाहिजे. जसं हा एक हायड्रो पॉवर प्रोजेक्ट आहे ज्याला इंडिया फंड करतं. हायड्रो पॉवर प्रोजेक्ट जो म्यानमारच्या भागामधला प्रोजेक्ट आहे त्याचं नाव आहे थाथे चॉंग हायड्रो पॉवर प्रोजेक्ट. थाथे चॉंग हायड्रो पॉवर प्रोजेक्ट. ॲक्च्युली टोटल 1800 मेगावॉट आहे. 2 धरणं आहेत. एका धरणामधून 1200 मेगावॉट पॉवर प्रोडक्शन होणार आणि दुसऱ्यामधून 600, असं टोटल मिळून तिथे 1800 मेगावॉटचं पॉवर जनरेशन प्लांट आहे तो. अँड दिस इज फायनान्स्ड बाय इंडिया. अँड अल्टिमेटली हा जो हायड्रो पॉवर प्रोजेक्ट आहे, म्हणजे धरण कोणत्या नदीवरती आहेत तर ते चिंदविन नदी जे आहे, चिंदविन नदी म्यानमारमध्ये आपण जी बघतो. आणि बऱ्यापैकी मग ह्या नदीच्या ट्रिब्युटरीज आपल्याला इंडियाच्या नागालँडच्या भागातही बघायला मिळतात, चिंदविन नदीच्या ट्रिब्युटरीज. सो चिंदविन रिव्हर विच इज इन दिस राखाईन स्टेट ऑफ म्यानमार, तर या नदीवरती तुमचा हा थाथे चॉंग हायड्रो पॉवर प्रोजेक्ट आहे. आणि इंडिया का बरं याला फायनान्स करतोय, कारण इथून जे काही पॉवर जनरेट होणार त्याच्यामुळे मणिपूरमध्ये इलेक्ट्रिसिटी सप्लाय होणार. तर तो एक आपल्या बाजूने आपण का बरं ते करतोय, कारण अल्टिमेटली इलेक्ट्रिसिटी प्रोड्युस्ड हिअर विल बी सप्लाइड टू मणिपूर स्टेट ऑफ इंडिया. त्यामुळे पॉवर जे आहे ते फार रिचिंग एरियाज जे आहेत इंडियामधले तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी आसपासच्या देशांसोबत अशा प्रकारचे ॲग्रीमेंट केले जाऊ शकतात. सो दॅट इज थाथे चॉंग हायड्रो पॉवर प्रोजेक्ट विच इज अगेन इम्पॉर्टंट फॉर अवर स्टेट ऑफ मणिपूर. मणिपूर जर सध्या न्यूजमध्ये आहे तर त्याच्या आसपासही आपल्याला बऱ्यापैकी गोष्टी माहिती असल्या पाहिजे. IMT जो आहे इंडिया म्यानमार थायलंड ट्रायलॅटरल हायवे, ह्याच्याबद्दल मागच्या वेळेस ऑलरेडी एक विचारलेला प्रश्न आहे. बट अगेन वी नीड टू हॅव सम क्लॅरिटी किंवा एक्झॅक्टली आहे कुठं कसं आहे. पहिला तर
याला दुसरं एक नाव दिलं जाते फ्रेंडशिप हायवे. हा जो हायवे आहे त्याला फ्रेंडशिप हायवे म्हणतात. आणि त्याच्यामध्ये मग काही मेन ज्या जागा आहेत किंवा मणिपूरमध्ये एक ठिकाण आहे मोरे, MOREH मोरे. आणि ते फायनल त्याचं डेस्टिनेशन कुठं आहे तर थायलंडमध्ये मॅसॉट. सो मोरे टू मॅसॉट अशा प्रकारचा तो पूर्ण एक भाग आहे. पुढे थोडंसं ते एक्सटेंड होते बँकॉक पर्यंत, पण जे मेन जे नोड्स त्याचे जर म्हणलं तर मोरे टू मॅसॉट हे 2 त्याचे नोड्स आहेत. सो इट इज अ हायवे अंडर कन्स्ट्रक्शन विच विल कनेक्ट मोरे इन इंडिया, जे मणिपूरमध्ये आहे, विथ द मॅसॉट इन थायलंड. पण इंडिया आणि थायलंडच्या मध्ये ते म्यानमार, त्यामुळे म्यानमार पण यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेला आहे. आणि इंडियाचं म्हणणं आहे की एवढंच का ठेवायचं, तर अजून त्याला पुढे पार व्हिएतनामपर्यंत घेऊन जाऊ. आणि व्हिएतनामपर्यंत जर हा गेला प्रोजेक्ट तर अल्टिमेटली वी विल बी सिम्पली इन फ्रंट ऑफ साऊथ चायना सी, कारण ती कनेक्टिव्हिटी डायरेक्ट साऊथ चायना सीला जाते. त्यामुळे अगेन फ्रॉम दी अदर साइड चायना विल बी हॅव्हिंग सम प्रॉब्लेम्स इन दॅट. तर इंडिया इज प्रपोजिंग टू एक्सटेंड दी हायवे टू कंबोडिया, लाओस अँड व्हिएतनाम, म्हणजे पूर्ण साऊथ ईस्ट एशिया कव्हर होईल. आपलं जे ॲक्ट ईस्ट जे पॉलिसी आहे त्या हिशोबाने पण ह्याला बघता येऊ शकेल. आता हा टोटल 3200 किलोमीटरचा रूट आहे जर व्हिएतनामपर्यंत जर बघायला गेलं, 3200 किलोमीटर. आणि एकदा जर हे कम्प्लीट झालं तर याला एक नाव जे दिलं जातं म्हणजे सजेस्ट केलं जातं ईस्ट वेस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉर. दिस विल बी नोन ॲज ईस्ट वेस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉर. आणि मोरे पर्यंत जर कनेक्ट झालेलं आहे तर अल्टिमेटली असं नसते का वेगवेगळ्या प्रोजेक्टला वेगवेगळे रस्ते बनवायला लागतात. सो इफ यू आर हॅव्हिंग कनेक्टिव्हिटी टिल मोरे, म्हणजे जर तुम्ही बँकॉकला मोरे सोबत जोडताय तर मोरेला दिल्ली सोबत जोडणं काही अवघड गोष्ट नाही आहे, कारण ऑलरेडी वी आर हॅव्हिंग अ बिग नेटवर्क ऑफ नॅशनल हायवेज. त्यामुळे हे सगळं दिल्लीच कनेक्ट होते असं समजून घ्या. सो दिल्ली, मोरे अँड देन डायरेक्टली थायलंड. आणि हा पूर्ण जो रस्ता आहे याच्यासाठी तुम्हाला मोटर व्हेकल ॲग्रीमेंट्सही करावे लागतील, मोटर व्हेकल ॲग्रीमेंट्स. सो ते ऑलरेडी करून ठेवलेलं या देशांसोबत जे आहेत मोटर व्हेकल ॲग्रीमेंट पण आहे. ॲटलिस्ट इंडिया, म्यानमार, थायलंड यांच्यामध्ये तरी मोटर व्हेकल ॲग्रीमेंट आहे. ऑल्सो ते BBIN नाव ऐकलं असेल तुम्ही, BBIN आधी बरंच यायचं आहे मोटर व्हेकल ॲग्रीमेंट. सो यासाठीच केलेलं असतं ते, किंवा अल्टिमेटली वी कॅन मूव्ह अक्रॉस दी कंट्रीज. कमीत कमी आता ह्या कंट्रीजसोबत आपल्या लँड बॉर्डर आहे, सो वी कॅन मूव्ह अक्रॉस दी बॉर्डर थ्रू दी रोड्स ऑल्सो दॅट. तर हा एक त्यामधला भाग आहे किंवा इकॉनॉमिक कॉरिडॉर त्याला म्हणतात. ऑल्सो दिस इंडिया, म्यानमार, थायलंड ट्रायलॅटरल हायवे, यामध्ये सगळ्यात मोठा जो भाग आहे रोडचा तो कोणत्या देशामध्ये आहे तर इंडियामध्ये. द लॉंगेस्ट स्ट्रेच ऑफ दिस हायवे इज इन इंडिया. आणि सगळ्यात छोटा जर भाग जर बघितलं तर थायलंडमध्ये असणार आहे. देन अजून काही याच्याबद्दलच्या जे डिटेल्स होत्या, IMTTH म्हणजे काय, इंडिया, म्यानमार, थायलंड ट्रायलॅटरल हायवे. सो हा जो प्रोजेक्ट आहे यामध्ये सुरुवात कुठून होती म्हणतात ते तर बँकॉक पासून. देन फर्दर थायलंडमध्ये 2 सिटीजमधून हा पास होतो. म्हणजे असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या कोणत्या भागांमधून हा पास होतोय. सो 2 सिटीजमधून पास होतोय थायलंडमध्ये. एक आहे सुकोथाई आणि दुसरं आहे मॅसॉट. या 2 जागा थायलंडमधल्या. नंतर मग हा रस्ता येतोय म्यानमारमध्ये. आणि म्यानमारमध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणांमधून हा जातोय तर यांगॉन, ज्याला आपण रंगून देखील म्हणतो. सो यांगॉन, देन मंडाले, देन कालेवा अँड देन टामू, या 4 जागांमधून हा हायवे पास होतो म्यानमारमधून. आणि मग नंतर इंडियामध्ये येतो. मग इंडियामध्ये आल्यावरती कोणत्या कोणत्या ठिकाण आहेत जे कनेक्ट होतात त्याच्याने, एक आहे मोरे, देन कोहिमा, देन गुवाहाटी, श्रीरामपूर, सिलिगुरी अँड देन कोलकाता. म्हणजे एक प्रकारे हा जो प्रोजेक्ट आहे यामध्ये एवढी कनेक्टिव्हिटी करायचं तिथे एक प्रकारे प्रपोज केलं जात आहे. देन याला फंडिंग कोण देते तर एशियन डेव्हलपमेंट बँक. एशियन डेव्हलपमेंट बँकची याला फंडिंग आहे. एशियन डेव्हलपमेंट बँक लोन असिस्टन्स याला दिलेला आहे. त्यांचा पण एक वेगळा प्रोग्राम आहे यासाठी, साऊथ एशियन सब रिजनल इकॉनॉमिक कोऑपरेशन, सासेक रोड कनेक्टिव्हिटी इन्व्हेस्टमेंट प्रोग्राम. तर या इन्व्हेस्टमेंट प्रोग्रामच्या अंडर एशियन डेव्हलपमेंट बँकचं याला फंडिंग पण आहे. दॅट इज इंडिया, म्यानमार, थायलंड ट्रायलॅटरल हायवे. खाली तो एक मॅप पण दाखवलेला आहे त्याचा. सध्या तर 3 देश आहेत, पण पुढे ते व्हिएतनाम पर्यंत एक्सटेंड करण्याचं चालू आहे त्यांचं. ओके, नाव
लेट्स सी अनदर इम्पॉर्टंट न्यूज. जर आपण इंडिया कुठे कुठे इन्व्हेस्ट करते त्याबद्दल जर बोलतोय तर हा एक भाग आहे कलादानवाला, तिथे इंडियाचे इन्व्हेस्टमेंट आहेत. देन इंडोनेशियामध्ये पण इंडियाचं एक इन्व्हेस्टमेंट आहे का पोर्टमध्ये, जे विचारलं जाऊ शकते. दॅट इज साबांग पोर्ट. साबांग पोर्ट हे इंडोनेशियामधलं पोर्ट आहे जिथं इंडिया इन्व्हेस्ट करते. मग न्यूजमध्ये काय होतं, कारण ते त्यांच्या मीटिंग चालू राहतात, जेव्हा जेव्हा मीटिंग होती तेव्हा ते न्यूजमध्ये येतच. सो इंडिया इंडोनेशिया टू होल्ड हाय लेवल मीटिंग्स टू डिस्कस बूस्टिंग साबांग पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर इन नोव्हेंबर. आणि एक प्रकारे हे पोर्ट का बरं महत्वाचं आहे, पहिला तो मुद्दा, किंवा साबांग पोर्ट का बरं इंडिया एवढं लांब जाऊन कशाला आपण इन्व्हेस्टमेंट करतो. बिकॉज देर आर सम इम्पॉर्टंट चोक पॉइंट्स इन दी वर्ल्ड की जिथून एक प्रकारे स्ट्रॅटेजिक महत्व त्याचं खूप जास्त आहे फॉर दी ट्रेड पर्पज. जसं आपण काल जे बोलत होतो स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ, दुसरा कोणता रस्ताच नाही ना, दुसरा कोणता रस्ताच नाही आहे तिथून जहाज बाहेर काढण्यासाठी. सो स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ इज दॅट चोक पॉइंट. देन अजून एक असा महत्वाचा जो भाग आहे ट्रेड पर्पजनी जर म्हटलं तर मलाक्का स्ट्रेट जो आहे तो तेवढाच महत्वाचा आहे. आणि जर साबांग पोर्ट जर आपण तिथे डेव्हलप करतोय तर अल्टिमेटली वी आर गेटिंग ॲक्सेस टू मलाक्का स्ट्रेट. सो त्यामुळे इथे इंडिया एवढं यामध्ये इंटरेस्ट दाखवणार. सो सक्सेसफुल डेव्हलपमेंट ऑफ दिस डीप सी पोर्ट दॅट ऑफर्स इझी ॲक्सेस टू व्हायटल मलाक्का स्ट्रेट विल सर्व ॲज अ हेज अगेन्स्ट चायनीज हेगेमोनिस्टिक ॲम्बिशन्स इन द एरिया. म्हणजे चायनाला काउंटर करण्यासाठी पण एक प्रकारे याला बघितलं जातं. सो एकतर हे याला विचारण्याची पद्धती कशा असू शकतील, किंवा सगळे महत्वाचे जे पोर्ट्स आहेत, पोर्ट सिटीज इन न्यूज अँड देन दे आर लोकेटेड इन विच कंट्री. सो त्यामध्ये आपल्याला माहिती पाहिजे किंवा हे कुठे कुठे आहेत हे सगळे. गयाक्विल कुठं आहे, अँटवर्प कुठं आहे, साबांग कुठं आहे, हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि एक्झॅक्टली हे कुठे आहे तर याचं ना थोडंसं लोकेशन एकदा व्यवस्थितपणे डोक्यात फिट करून घ्या. सो हे इंडोनेशिया जे आहे, इंडोनेशियामध्ये कोणते कोणते मेन आयलँड्स येतात, तसं 18,000 आहेत. 18,000 तर काय लक्ष ठेवणार नाही आपण, पण मेन जे आयलँड्स आहेत ते सिक्वेन्समध्ये, जसं आपण म्हणलं पहिलं काय आहे सुमात्रा, देन जावा, बाली अँड लॉम्बोक. ठीक आहे, अजून बरेच आहेत पुढं, ऑस्ट्रेलियापर्यंत जाईल ते, पण हे 4 मेन आपल्याला माहिती पाहिजे. ह्याचा सिक्वेन्स पण एकदा एका परीक्षेमध्ये त्यांनी विचारला होता, ते MPSCच्या परीक्षेमध्ये विचारला होता. तर हे काय सुमात्रा, त्यानंतर हे आहे जावा, त्यानंतर बाली अँड लॉम्बोक. पहिले ते 4 झाले. ठीक आहे, त्यानंतर इथे एक आयलँड आहे, अ बिग आयलँड हिअर, दॅट इज बॉर्नियो. आणि हे असं आयलँड आहे जिथं टोटल 3 देश येतात. बॉर्नियो आयलँडच्या भागामध्ये वन ऑफ द लार्जेस्ट आयलँड इन दी वर्ल्ड, टोटल 3 देश येतात. दॅट इज मलेशिया, दिस इज मलेशिया, देन दिस इज ब्रुनी अँड दिस इज इंडोनेशिया ओनली. हा इंडोनेशियाचा भाग आहे. इथे अजून एक असा आयलँड आहे, दॅट इज सुलावेसी आयलँड. दिस इज सुलावेसी, इंडोनेशियाचं आहे. त्यानंतर इकडे मलेशिया अर्ध आहे, पण 2 मलेशिया आहेत, म्हणजे 2 भाग आहेत मलेशियाचे. दिस इज दी वेस्ट मलेशिया अँड दिस इज दी ईस्ट मलेशिया. मलेशियाचे असे 2 भाग होतात. त्यानंतर इथंच वरती सिंगापूर पण आहे याच भागात. आणि आपण आत्ता जे बोलत होतो मलाक्का स्ट्रेट कुठे येतं तर इट इज हिअर, मलाक्का स्ट्रेट. आणि मलाक्का स्ट्रेटला कसा ॲक्सेस मिळणार आहे या सबांग पोर्टमुळे, तर ॲक्च्युली ही जी जागा नाहीत एकदम टोक आपण जे म्हणतोय हे आहे बँडा ॲके. त्या जागेला म्हणतात बँडा ॲके. आणि इथं पोर्ट आहे, या बँडा ॲकेच्या भागामध्ये पोर्ट आहे, दॅट इज सबांग पोर्ट. आणि इंटरेस्टिंगली अजून एक जी मोठी गोष्ट यामध्ये काय, इथून वरती ना एक आयलँड आहे,
आणि ते आपलं आयलँड दॅट इज ग्रेट निकोबार. दॅट इज ग्रेट निकोबार. सो हे ग्रेट निकोबार इथे येते, ग्रेट निकोबार. अँड दिस इज दी बाउंड्री बिटवीन इंडिया अँड इंडोनेशिया. त्याला ग्रेट चॅनल म्हणतो आपण. सो हे ग्रेट चॅनल आहे इथं, हे जे आहे ग्रेट चॅनल. म्हणजे ग्रेट चॅनलला क्रॉस केलं की डायरेक्ट आपल्याला सबांग पोर्ट लागते, सबांग पोर्ट. आणि या सबांग पोर्ट मधून बाजूला जे मलाक्का स्ट्रेट, सो वी आर गेटिंग ऍक्सेस टू मलाक्का स्ट्रेट. सो तो एक महत्वाचा भाग आहे. आणि जर इथून वरती गेलो, हे काय, हे साऊथ चायना सी आहे वरती, हे वरती साऊथ चायना सी येत आहे. सो अल्टिमेटली आपण त्या झोन मध्ये येतो, साऊथ चायना सीच्या, विच इज अ मिनरल रिच रिजन, साऊथ चायना सी वाला भाग. ओके. सो हा एक महत्वाचा पॉइंट. इथे एक स्ट्रेट आहे, तो पण आपल्याला माहिती पाहिजे, दॅट इज सुंडा स्ट्रेट. आणि त्या भागामध्ये एक व्होल्कॅनिक माउंटेन पण आहे, दॅट इज माउंट क्रॅकाटो. आधी जे कॅपिटल होती ते जावाला होती, जकार्ता. आता हे इथं आलेली आहे, कालीमंटनचा भाग आहे, कालीमंटन. आणि मग ते इक्वेटर कुठून जाते, ते असं जाते इक्वेटर. एकदा ॲटलास वरती चेक करा. पण इंडोनेशियाच्या कोणत्या भागामधून जाते, सुमात्रा, हे जावा, बाली, लॉम्बोक हे खाली राहतात. इंडियाला सगळ्यात जवळ कोणता भाग आहे, एकदा असा प्रश्न आलेला होता UPSC प्रिलिम्स मध्ये, आणि त्यात कोलंबो लिहिलेलं होतं ऑप्शन मध्ये. बिग ब्लफ, कोलंबो लिहिलेलं होतं त्यात, आणि सुमात्रा पण लिहिलेलं होतं. अँड द आन्सर वॉज सुमात्रा. म्हणजे कोलंबो पण नाही आहे आपल्याला, येतं कोलंबो, पण ते ऍक्च्युली हे एवढ्या जवळ आहे. तुम्हाला 2017चा प्रिलिम्सचा प्रश्न होता तो, किंवा इंडियाला सगळ्यात जवळ कोणतं आयलँड आहे. सो आपण आता जे बोलत होतो सबांग, ते इथे येतं, सबांग. येस. तर इथे जे आपल्या नोट्समध्ये लिहिलेलं आहे, इट इज अ सिटी इन ॲके प्रॉव्हिन्स. तो हा वाला भाग आहे, ॲके प्रॉव्हिन्स. सबांग पोर्ट जे आहे, विच इज ऑन द सुमात्रा आयलँड ऑफ इंडोनेशिया. आणि ओव्हरऑलच आपण म्हणलं तर सगळ्यात पूर्ण इंडोनेशियामध्ये सगळ्यात उत्तरेकडचा भाग आहे, नॉर्दर्न मोस्ट पार्ट ऑफ इंडोनेशिया. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिजन जर आपण बघितलं, दिस इज दी नॉर्दर्न मोस्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिजन. अँड इट इज शेअरिंग डायरेक्ट बॉर्डर्स विथ नेबरिंग कंट्रीज लाईक मलेशिया, थायलंड अँड इंडिया. म्हणजे बॉर्डर झोनमध्ये येतो, लँड बॉर्डर नाही. पण आसपास जर म्हणलं मलेशिया आहे, थोडं वरती जर गेलो थायलंड आणि इंडिया तर आहेच बाजूला. सो इट इज हॅव्हिंग दॅट कनेक्शन विथ मलेशिया, थायलंड अँड इंडिया. अगेन सराउंडेड बाय मलाक्का स्ट्रेट हियर. इट इज सराउंडेड बाय मलाक्का स्ट्रेट टू इट्स नॉर्थ अँड ईस्ट. आणि बाकी मग आजूबाजूला काय आहे तर इंडियन ओशन आहे, कारण हे काय पूर्ण इकडं हे इंडियन ओशन आहे. सो असं ते पूर्ण त्याचा लोकेशन आहे. आणि इंडिया आणि इंडोनेशिया हे सबांग पोर्टला इथे डेव्हलप करतायत. डीप सी पोर्ट आहे. आणि जसं आपण आधी बोललो की अंदमान निकोबारला लागूनच ते आहे. खाली ते त्याचा गुगलवाला तो फोटो पण दिलेला आहे, गुगल मॅपवाला, सबांग पोर्ट. ठीक आहे. येस. एकदा हे शॉर्ट मध्ये ड्रॉ करून घ्या. असा अजून एक मॅप काढायचा आपल्याला इथे. एक जुना UPSCचा प्रश्न होता, असे 3-4 लाईनी दिला होता, एक पॅसेज दिला होता, आणि त्यांनी विचारलं होतं हे कोणता देश आहे. आणि त्यात पहिलंच सांगितलेलं होतं की इट इज हॅव्हिंग दिस बँडा ॲके. आणि मग नंतर ते पूर्ण 3-4 लाईनी देत होते. त्याच्यात ते आपण आता जसं बोललो की इट इज ग्रुप ऑफ 15,000 और 15 ते 18च्या दरम्यान नंबर दिसतात, 15,000 ते 18,000, म्हणजे एवढे आयलँड्स आहेत तिथं. सो तसा कोणता देश आहे वेर देर इज दिस बँडा ॲके प्लेस इज लोकेटेड. जुना प्रश्न होता, ते इंडोनेशिया त्याचं उत्तर होतं. इथून थोडं पुढे आलो की मग ते पॅपुआ न्यू गिनिया, ऑस्ट्रेलिया हे सगळे देश या भागामध्ये असतील. इथे बरेचसे व्होल्कॅनिक आयलँड्स आहेत.
जसं सुलावेसी इथे मोठे व्हॉल्कॅनोज आपल्याला सापडतात. मेरॅपी नावाचा एक व्हॉल्कॅनिक माउंटेन आहे, माउंट मेरॅपी. माउंट क्रॅकरडाव तर आहेच, NCERT मध्ये वाचलं असेल तुम्ही ते. किंवा जेव्हा जेव्हा एकेकाळी जेव्हा इरप्शन झालं होतं, आवाज ऑस्ट्रेलियापर्यंत गेला होता. ह्याचा इरप्शनचा आवाज इथं येते आणि ऑस्ट्रेलिया पार इथल्या इथं वाटते ते, पण ते बरंच दूर आहे. पण ते आवाज याचा तिथं गेला होता आणि एवढ्या मोठ्याने इरप्ट झालं होतं की ते स्वतःच पूर्णपणे बर्स्ट झालेलं होतं. आणि आता जे उरलेलं किंवा नंतर जे पुन्हा रिबिल्ड झालेलं जे व्होल्कॅनिक माउंटेन आहे त्याला आपण काय म्हणतो, एनाक क्रॅकरडाऊ. एनाक क्रॅकरडाऊ याचा अर्थ होतो सन ऑफ क्रॅकरडाऊ. किंवा एकेकाळी जे क्रॅकरडाऊ होतं त्याचं एक प्रकारे ऑफशूट आहे एनाक क्रॅकरडाऊ. डन. लार्जेस्ट आयलैंड कंट्री both by size as well as by population, इंडोनेशिया. ठीक है. हे का, हे बॉर्नियो. हां, बॉर्नियो. दिस इज बॉर्नियो आयलंड, बॉर्नियो. आणि याच्या वरती काय लागतं तर ते फिलिपाईन्स लागतं. इथून वरती आहे फिलिपाईन्स. डन. ओके. नाउ लेट्स सी द नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट. म्यानमार बद्दल आपण जे बोलत होतो, तर म्यानमारला जाणारे वेगवेगळे जे रस्ते आहेत ते एकदा बघून घेऊ. तसं झोरिनपुई इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉसिंग. झोरिनपुई कुठे येते तर मिझोराममध्ये. तर झोरिनपुई ही जागाच मिझोराममध्ये आहे आणि ही बॉर्डर क्रॉसिंग आहे. झोरिनपुई इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉसिंग मिझोराम. आणि इथून मग ते बॉर्डर क्रॉस करून म्यानमारला जाता येते झोरिनपुईमधून. झोरिनपुई इज अ प्लेस लोकेटेड इन मिझोराम. त्यानंतर अरुणाचलमधून जर जायचं असेल म्यानमारमध्ये तर तिथे दिफू पास आहे, दिफू माउंटेन पास आहे, जो अरुणाचलमधून म्यानमारला घेऊन जातो. देन नेक्स्ट इज दिस, एक नदी आहे या भागामध्ये. त्या नदीवरती एक पूल बनवलेला आहे आणि त्या पूलवरून क्रॉस जेव्हा करतो ते एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जातो आपण. सो ते जागा जी आहे झोकाथार हे कुठे येते मिझोराममध्ये. झोकाथार मधून तुम्ही जाऊ शकता ख्वामोई आणि रिखावदार ह्या दोन जागा ज्या म्यानमारमध्ये आहेत. सो ते एका नदीवरती, हरवा नावाची नदी आहे ती, त्याच्यावरती हा ब्रिज आहे. हरवा नदीवरती हा ब्रिज आहे जो झोकाथारला म्यानमार सोबत कनेक्ट करतोय. ओके. नाउ टॉकिंग अबाउट म्यानमार, आपल्याला हे माहिती पाहिजे की आपलं जे अंदमान निकोबार आयलँड आहे त्याच्या नॉर्दर्न साईडला म्यानमार सोबत आपण बाउंड्री शेअर करतोय, बट इट इज वॉटर बाउंड्री. आणि साऊदर्न साईडला आपण इंडोनेशिया सोबत, आता जे आपण बघत होतो इंडोनेशिया सोबत बाउंड्री शेअर करतोय. सो ग्रेट चॅनल जे आपण आता लिहिलेलं आहे त्यामध्ये, ग्रेट चॅनल इज अ मेरीटाईम बाउंड्री. त्याला वॉटर बाउंड्री किंवा मेरीटाईम बाउंड्री म्हणतात. इट इज मेरीटाईम बाउंड्री बिटवीन इंडिया अँड इंडोनेशिया. तसं म्यानमार सोबत ही बाउंड्री, त्याला आपण काय म्हणतो, कोको चॅनल म्हणतो. दॅट मेरीटाईम बाउंड्री बिटवीन इंडिया अँड म्यानमार, त्याला आपण काय म्हणतो, कोको चॅनल म्हणतो. म्हणजे एकतर लँड बाउंड्री तर आहेच, लँड बाउंड्री कोणते कोणते, 4 देश आहेत ना, 4 स्टेट आहेत ज्याच्यासोबत म्यानमार बाउंड्री शेअर करते. कोणते? अरुणाचल प्रदेश, देन नागालँड, मणिपूर अँड मिझोराम. सो 4च राज्य आहेत ज्याच्यासोबत आपण म्यानमार सोबत बाउंड्री शेअर करतो. हे 4 राज्य आहेत. बट वॉटरमध्ये जर आपण म्हणलं
वॉटर बाउंड्री. सो देर इज दिस कोको चॅनल. तर हे नाव आलं कुठून, तर कोको नावाचं एक आयलँड आहे, पण हे आयलँड आपल्याकडे नाही. आयलँड आहे म्यानमारकडे. सो कोको आयलँड आहे म्यानमार मधलं. तर बेसिकली कोको आयलँड फ्रॉम म्यानमार अँड देर इज वन मोर आयलँड जे खाली दिलेलं लँडफॉल आयलँड. लँडफॉल आयलँड आहे आपल्या अंदमान निकोबारमध्ये. तर या दोघांमध्ये जे पाणी आहे, कोको आयलँड आणि लँडफॉल आयलँड यांच्यामध्ये जे पाणी आहे, कोको आणि लँडफॉल, कोको आणि लँडफॉल याच्यामध्ये जे पाणी आहे, दिस इज नथिंग बट कोको चॅनल, जे बाउंड्री आहे बिटवीन इंडिया अँड म्यानमार. ओके. सो कोको आयलँड आणि लँडफॉल आयलँड असे दोन तिथे नाव आहेत. सो त्यामधले हे लँडफॉल आयलँड खाली दिलेलं बघा. इट इज द नॉर्दर्न मोस्ट आयलँड ऑफ अंदमान अँड निकोबार. हे जे लँडफॉल आयलँड आहे, नॉर्दर्न मोस्ट आयलँड आहे अंदमान अँड निकोबार मधलं. आणि हे कुठे आहे, तर इट इज सिच्युएटेड बिटवीन नॉर्थ अंदमान आयलँड अँड म्यानमार्स कोको आयलँड. तर हे कोको आयलँड इथं, आणि हे बेसिकली आपला नॉर्थ अंदमानचा जो भाग आहे त्यामधलं हे एक आयलँड आहे लँडफॉल आयलँड. आता आपल्याला हे नॉर्थ अंदमान नेमकं एक्झॅक्टली कसं दिसतं ते एकदा आपल्याला बघावं लागेल. तसे अंदमान निकोबारमध्ये बरेचसे वेगवेगळे आयलँड्स आहेत, बट काही आपल्याला एक स्ट्रक्चर डोक्यामध्ये राहण्यासाठी काही माहिती असलेले बरेच. जसं आपण म्हणलं हे अशा पद्धतीने त्याला ड्रॉ करू आपण. दिस इज दी नॉर्थ अंदमान, दिस इज मिडल अंदमान, this is South Andaman, and this is Little Andaman. Then हे काय 10-degree channel. After that you are having Car Nicobar, Catchel Nicobar, Little Nicobar, and then Great Nicobar. मग इथून मग पाणी आहे, ग्रेट चॅनल, अँड देन सुमात्रा. आता जो आपण मॅप बघितला होता. सो दिस इज द रफ सिक्वेन्स. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं, हे नॉर्थ अंदमान हा जो पूर्ण आयलँडचा भाग आहे. सो रफली इन दिस एरिया यू आर हॅव्हिंग दिस लँडफॉल आयलँड. आणि मग इथून वरती येते कोको चॅनल, आणि मग त्याच्यावरती तुमचं कोको आयलँड ऑफ म्यानमार. देन अजून यामधलं काय माहिती पाहिजे आपल्याला, हे जे साऊथ अंदमान आहे, इथं त्याची कॅपिटल आहे पोर्ट ब्लेअर. या भागामध्ये एक ट्राईब राहते, जरावा ट्राईब. देन साऊथ अंदमान आणि लिटल अंदमान याच्यामध्ये एक वॉटर पॅसेज आहे, त्याला डंकन पॅसेज म्हणतात. देन हा जो ग्रेट निकोबारचा भाग आहे, इथे एक ट्राईब आपल्याला बघायला मिळते, शॉम्पेन ट्राईब. ऑल्सो there is one tribe called Ongez tribe. इथेच या भागामध्ये म्हणजे अंदमानच्या भागामध्ये इथं या पाण्याच्या भागामध्ये इथं एक आयलँड आहे, सेंटिनलीज आयलँड. आणि तिथे मग ते सेंटिनल ट्राईब जे मध्ये बरेच न्यूजमध्ये होते तिथे आपल्याला बघायला मिळते. ओके. देन नॉर्थ अंदमानच्या भागामध्ये एक जे आपलं ऍक्टिव्ह वल्कॅनो जो आहे, इथे थोडंसं बाजूला पाण्यामध्ये बॅरन आयलँड. दिस इज ऍक्टिव्ह वल्कॅनो, ओनली ऍक्टिव्ह वल्कॅनो इन इंडिया, दॅट इज बॅरन आयलँड, ओनली ऍक्टिव्ह वल्कॅनो इन इंडिया. आणि अजून एक या भागामध्ये नार्कोडाम जो आहे हा डॉर्मंट वल्कॅनो आहे, ते पुढे नाव त्याचं दिलेलं पण आहे.
डॉर्मंट वॉल्कॅनो. अपार्ट फ्रॉम दॅट हायेस्ट माउंटेन पीक इन अंदमान अँड निकोबार, सगळ्यात उंच कोणतं आहे तर ते सॅडल पीक आहे, जे कुठं आहे तर याच भागामध्ये नॉर्थ अंदमानच्या. हायेस्ट माउंटेन पीक इन अंदमान अँड निकोबार. सो हे जे लँडफॉल आयलँड आहे हे माहिती असू द्या. लँडफॉल आयलँड कुठं आहे तर दिस इज सिच्युएटेड इन दी रिजन ऑफ अंदमान अँड निकोबार. आणि अंदमान निकोबार मधला सगळ्यात नॉर्दर्न मोस्ट आयलँड आहे लँडफॉल आयलँड. अजून खाली काही एक्स्ट्रीम पॉइंट्स दाखवलेले आहेत, जसं नॉर्दर्न मोस्ट, साऊदर्न मोस्ट, असे खाली एक यादी दिलेली आहे बघा छोटी. इंदिरा पॉइंट, इंदिरा पॉइंट इट इज इंडियाज साऊदर्न मोस्ट पॉइंट ऑफ अंदमान अँड निकोबार आयलँड. इथे इथे येते ग्रेट निकोबार मध्ये इंदिरा पॉइंट. इंदिरा पॉइंटला अजून एक नाव काय दिलं जातं, देर इज वन इंदिरा पॉइंट और पिलो मिलो, पिलो मिलो आयलँड किंवा त्याला इंदिरा पॉइंट म्हटलं जाते. सो दॅट इज द साऊदर्न मोस्ट पॉइंट ऑफ इंडिया, साऊदर्न मोस्ट पॉइंट ऑफ इंडिया. पण जर आपल्याला विचारलं किंवा विच इज द साऊदर्न मोस्ट पॉइंट ऑफ इंडियन मेनलँड, इट इज कन्याकुमारी. and which is the southernmost point of Indian territory, it is Indira Point. So what is the difference between territory and mainland then? Territory and mainland. भारताच्या नकाशामध्ये जर बाजूचे दोन आयलँड आपण जर स्किप केले, फक्त तो जो विदाउट कन्सिडरिंग दी टू आयलँड्स, बाकीचा जो पूर्ण नकाशा आपला दॅट इज नथिंग बट मेनलँड. आणि जर त्यामध्ये तुम्ही बाजूचे दोन्ही ॲड करताय, अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप दोन्ही ॲड करताय, देन इट इज टेरिटरी. ठीक आहे, टेरिटरी म्हणतात त्याला. कारण प्रश्नामध्ये जर एक शब्द त्यांनी बदलला तर प्रश्नाचा अर्थच बदलून जातो. सो आपल्याला माहिती पाहिजे. किंवा त्यांनी म्हटलं किंवा बॅरन आयलँड इज ओनली ॲक्टिव्ह व्हॉल्कॅनो इन दी इंडियन मेनलँड, सो इट विल बी रॉंग बिकॉज येस इट इज ओनली ॲक्टिव्ह व्हॉल्कॅनो इन इंडिया बट इट इज नॉट इन इंडियन मेनलँड, इट इज इन इंडियन टेरिटरी. ठीक आहे. सो इंदिरा पॉइंट, साऊदर्न मोस्ट पॉइंट ऑफ अंदमान अँड निकोबार आयलँड ग्रुप. देन एक आयलँड आपल्याला माहिती पाहिजे, दॅट इज रॉन्डो आयलँड. आता जे रॉन्डो आयलँड आहे, दिस इज इंडोनेशियाज नॉर्दर्न मोस्ट आयलँड विच इज क्लोजेस्ट टू इंदिरा पॉइंट. इंडोनेशिया सगळ्यात उत्तरेकडचं आयलँड आहे रॉन्डो आयलँड, रॉन्डो आयलँड. त्यानंतर अंदमान निकोबार मधलं ईस्टर्न मोस्ट पॉइंट कोणतं आहे तर ते नारकोडाम आयलँड आहे. इंडियाज ईस्टर्न मोस्ट पॉइंट ऑफ अंदमान निकोबार आयलँड ग्रुप. आणि कोको आयलँड तर आपण बघितलंच, इट इज म्यानमार्स आयलँड विच इज क्लोजेस्ट टू इंडियन आयलँड इन द नॉर्दर्न अंदमान सी और विच इज क्लोजेस्ट टू अंदमान अँड निकोबार ग्रुप ऑफ आयलँड. ओके, येस. सो या सगळ्या त्या रिलेटेड फॅक्ट झाला. देन ऑल्सो इन म्यानमार एक गॅस फील्ड आहे, ते आपल्याला माहिती पाहिजे, श्वे गॅस फील्ड, श्वे गॅस फील्ड विच इज ऑफशोर गॅस फील्ड. अंदमान सी मध्ये आहे ऑफशोर गॅस फील्ड. इट इज इन अंदमान सी. ऑफशोर, ऑफशोर म्हणजे पाण्यामध्ये. सो अंदमान सी मध्ये ही गॅस फील्ड आहे. आणि कोणाला बिलॉंग आहे, कोणत्या कंट्रीला बिलॉंग करते तर म्यानमारला. सो इट इज बिलॉंगिंग टू म्यानमार. ऑफशोर गॅस फील्ड आहे, नॅचरल गॅस फील्ड, श्वे गॅस फील्ड. आता पुढे आता थोडंसं आपण वेगळ्या झोनमध्ये, अंदमान निकोबार आपण बघितलं, आता थोडंसं ते बाजूच्या साईडने आपण चाललं, जिथे बरेचसे सध्या इश्यूज जे चालू आहेत, दॅट इज लक्षद्वीप अँड मालदीव्स. सो तो वाला भाग आपण बघू किंवा तिथं नेमकं काय काय प्लेसेस अशा महत्त्वाच्या राहतील. एकतर हा अलिफ ॲटॉल आहे आणि मालदीव्स म्हणल्यावरती सगळं पूर्ण ते ॲटॉल रिफ्स त्या भागामध्ये आपल्याला दिसतात. सो हा अलिफ ॲटॉल, तर इथे एकतर झालं असं आहे की मध्ये बरंच टेन्शन्स होते आणि इंडियन ट्रूप्स इथे स्टेशन्ड असायच्या आधी.
पण नंतर सांगितलं गेलेलं होतं की तुम्ही इथून म्हणजे इंडियन ट्रूप तिथे नसल्याच पाहिजे असं एक ऑर्डर दिली गेली होती. मग ते युनिफॉर्ममध्ये असतील किंवा सिव्हिल ह्याच्यामध्ये असतील, कोणतेही चालणार नाही असं त्यामध्ये ऑर्डर दिली गेली होती. आणि मग ही जागा जी आहे, हा अलिफ ॲटॉल, इथे पण इंडियन ट्रूप जे स्टेशन होते त्यांनाही सांगितलं होतं की यू शुड लीव. सो मालदीव्स प्रेसिडेंट मुइझू त्यांचं काय म्हणणं होतं, नो इंडियन ट्रूप्स इन युनिफॉर्म ऑर सिव्हिलियन क्लोथ आफ्टर May 10. आणि असं का बरं होतं, कारण त्यांचं चायनासोबत असं काय अग्रीमेंट झालेलं आहे. सो चायना म्हणलं आम्ही आमचे ट्रूप्स इथं ठेवतो म्हणून. सो ऑन मंडे मालदीव्स डिफेन्स मिनिस्ट्री, ती बातमी होती, said the island country and China had signed an agreement on China's provision of military assistance gratis to the Republic of Maldives, fostering stronger bilateral ties between Maldives and China. So त्यामुळे हे पूर्ण जागा आणि पूर्ण रिजनच न्यूजमध्ये आलेला होता. तर हा अलिफ ॲटॉल जे आहे हे आपल्याला माहिती पाहिजे कुठं आहे, तर हे मालदीव्समध्ये आहे. आणि ऑफिशियली ह्याला एक नाव आहे, थोडंसं प्रोनाऊन्सिएशनला अवघड आहे, बट नॉर्दर्न थिला दुनमथी ॲटॉल, नॉर्दर्न थिला दुनमथी ॲटॉल हे त्याचं ऑफिशियल नाव आहे. आणि हे नाव एवढं अवघड का बरं आपण पाठ करत बसावं, कारण थोडंसं आपण त्याच्यामध्ये थोडं आतमध्ये गेलं ना तर आपल्याला एक खूप महत्त्वाची फॅक्ट त्यामधून समोर येते. किंवा नॉर्दर्न थिला दुनमथी ॲटॉल, आता हे जे नॉर्दर्न थिला दुनमथी ॲटॉल जे आहे त्याचे दोन भाग होतात. दीज आर ग्रुप ऑफ आयलँड्स, त्याचे दोन भाग होतात. या थिला दुनमथी ॲटॉलचे दोन भाग होतात. इट कन्सिस्ट ऑफ टोटल 43 आयलँड्स विच आर स्प्रेड ओव्हर 2 नॅचरल जिओग्राफिक ॲटॉल रिजन्स. दोन भाग होतात. एकाला आपण म्हणतोय नॉर्दर्न थिला दुनमथी आणि दुसरा जो भाग आहे तो आहे इहा वनधीपोहलू. इला काय म्हणतात त्याला, इहा वनधीपोहलू. आता हे जे इहा वनधीपोहलू जे आहे ह्याचं कनेक्शन आपल्या लक्षद्वीप सोबत लागते. कारण काय, किंवा इहा वनधीपोहलू इज सेपरेटेड फ्रॉम लक्षद्वीप आयलँड, म्हणजे बॉर्डरच डायरेक्ट इथं येते ती इहा वनधीपोहलू आणि लक्षद्वीप आयलँड हे एकमेकांपासून सेपरेट झालेले आहेत बाय अ वॉटर चॅनल विच इज नोन ॲज मामले कंडू किंवा मालिकू कंडू. अँड दिस मामले कंडू और मालिकू कंडू, दिस इज नथिंग बट 8 डिग्री चॅनल. 8 डिग्री 9 डिग्री 10 डिग्री आपलं येतं ना ते 8 डिग्री चॅनल म्हटल्यावर आपण काय म्हणतो, किंवा आणि इंडिया आणि मालदीव्स मधली बॉर्डर आहे, किंवा लक्षद्वीप मधली आणि मालदीव्स मधली बॉर्डर आहे. ऍक्च्युली त्याचं ट्रेडिशनल नाव आहे मामले कंडू किंवा मलिकू कंडू. आणि मग ते इहा वनधीपोहलू तो भाग आहे, किंवा जो इमिजिएट जो सगळ्यात जवळ जर कोणता असेल तर हा भाग आहे तो. सो खाली ते दिलेलं पण आहे 8 डिग्री चॅनल. दिस इज अ मेरीटाईम बाउंड्री बिटवीन मालदीव्स अँड इंडिया. स्पेसिफिकली जर म्हणलं तर मिनिकॉय आणि मालदीव्स. मिनिकॉय हे लक्षद्वीप मधला आयलँड आणि मालदीव्स, तर मालदीव्स मध्ये ते इहा वनधीपोहलू तो भाग आहे. तो ते सेपरेट करते याला. आणि ह्याचेच जे ट्रेडिशनल नाव आहेत त्या भागामधले ते आहेत मलिकू कंडू आणि मामले कंडू दिवेही, असे दोन नावं त्याला दिले जातात 8 डिग्री चॅनलला. ओके, नाव लेट्स मूव्ह टू दी नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट. अजून एक पोर्ट जे न्यूजमध्ये आहे दॅट इज लोबितो पोर्ट. आणि ॲक्च्युली तो फोटो चुकीचा आलेला आहे त्यामध्ये, पण लोबितो पोर्ट जे आहे ते अंगोलाच्या भागामध्ये येते. लोबितो पोर्ट, इट इज इन द रिजन ऑफ अंगोला. लोबितो सिटी आहे कुठं, तर अंगोला जो आफ्रिकन कंट्री आहे त्या भागामध्ये. खाली मॅप पण दाखवलेला आहे, पहिले तो मॅप बघा. अंगोलाला बॉर्डरिंग कंट्रीज कोणत्या कोणत्या आहेत त्या एकदा बघून घ्या. येस, ओके. तर हे जे लोबितो पोर्ट आहे हे अंगोला या देशामध्ये येते.
अंगोलाला बॉर्डर करणारे कंट्रीज कोणते आहेत तर डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, खालून नामिबिया, देन बोट्सवाना बॉर्डर करत नाही त्याला, झांबिया बॉर्डर करते, झांबिया. आणि त्या मॅपमध्ये तुम्हाला ते लोबितो दिसतंय बघा, अटलांटिक ओशनला ओपन होणार हे लोबितो पोर्ट तिथे दाखवलेलं आहे, लोबितो. आता इथे झालं असं आहे की मोठ्या प्रमाणात चायनीज इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स बघायला मिळतात आणि त्याला काउंटर करण्यासाठी एक लोबितो कॉरिडॉर प्लॅन केला जातो. लोबितो कॉरिडॉर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स इथे प्लॅन केले जातात. सो दिस अंगोलन पोर्ट, अंगोलामधलं हे पोर्ट आहे, लोकेटेड इन द सिटी ऑफ लोबितो विच इज इन द प्रॉव्हिन्स ऑफ बेंगुएला. बेंगुएला प्रॉव्हिन्स आहे तिथला, त्या अंगोलामधला. आणि बेंगुएला कुठं वाचलेलं असते अजून, बेंगुएला कोल्ड करंट, राईट. आणि ओव्हरऑल या भागामध्ये जर म्हणलं तर देर इज दिस लोबितो बे ऑल्सो विच इज सेपरेटेड फ्रॉम दी अटलांटिक ओशन बाय लोबितो पेनिन्सुला. पूर्ण ते नाव लक्षात राहू द्या, लोबितो कुठं आहे तर ते अंगोलाच्या भागामध्ये आहे. देन नेक्स्ट पॉइंट इज किसानफू माइन. किसानफू माइन, नाउ व्हाय दिस इज इन न्यूज किसानफू माइन, तर किसानफू ही एक मायनिंग कंपनी आहे, किसानफू मायनिंग कंपनी, जी कुठे आहे तर डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगोमध्ये आहे. कॉपर आणि कोबाल्टचा डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो जो आहे तो एक मोठा सोर्स आहे. सो ती कॉपर अँड कोबाल्ट माइन आहे ती किसानफू माइन. आणि इथे झालं असं आहे की चायनीज इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणात आहेत. सो हे न्यूज का बरं इथे होती, बिकॉज द वेस्ट चॅलेंजेस चायनाज क्रिटिकल मिनरल होल्ड ऑन आफ्रिका. चायनीज कंपनीचं खाली ते दाखवलेलं आहे. चायनाज CMOC ग्रुप overlook Glencore to become world's largest producer of cobalt last year as it ramped up its new Kisanfu mine in Democratic Republic of Congo. तर हे जे किसानफू माइन आहे त्याला किमिन पण म्हणलं जाते, किसानफू मायनिंग कंपनीचं नाव आहे, किमिन कंपनी आहे ती, विच इज लोकेटेड इन डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो. आणि कॉपर आणि कोबाल्ट प्रोड्युसर आहे, एक मोठा कॉपर आणि कोबाल्ट प्रोड्युसर आहे हा भाग, कॉपर अँड कोबाल्ट प्रोड्युसर इन दिस रिजन. आणि DRC बद्दल जर बोलायचं झालं तर वर्ल्ड टॉप कोबाल्ट सप्लायर, म्हणजे इन टर्म्स ऑफ सप्लायर तर म्हणजे प्रोडक्शनमध्ये तर पहिला आहे, आणि म्हणजे रिझर्व वाईज जर आपण म्हणलं दोन असतं ना, रिझर्व वाईज असतं आणि प्रोडक्शन वाईज. सो रिझर्व वाईज पहिला आहे, बट प्रोडक्शन वाईज नंबर 3 येतोय कॉपरच्या बाबतीत. लाईक पेरू अँड चिली आर फर्स्ट 2 अँड देन तिसऱ्या नंबरला हा येतोय डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो. सो किसानफू माइन कुठे आहे असं जर विचारलं तर ते लक्षात ठेवा, इट इज इन डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो. ओके, त्यानंतर एक वाईल्ड लाईफ सँच्युरी महत्वाची आहे, ताताई वाईल्ड लाईफ सँच्युरी. म्हणजे जसं आपण म्हणतो की आपल्या इंडियामध्ये जे कुनोपालपूर ज्या कारणामुळे न्यूजमध्ये होतं तशाच कारणामुळे ताताई वाईल्ड लाईफ सँच्युरी न्यूजमध्ये कंबोडियामध्ये. आता कुनोपालपूर का न्यूजमध्ये होतं, चीता इंट्रोडक्शनसाठी. तर झालं असं आहे की हे यांच्याकडे कंबोडियामध्ये टायगर एक्सटिंक्ट झालेले आहेत आणि त्यांना आता त्यांच्या भागामध्ये टायगर रिइंट्रोड्यूस करायचे. तर आपलं ॲग्रीमेंट झालेलं आहे त्यांच्यासोबत आता 1973, 72 आणि 2022 म्हटल्यावर प्रोजेक्ट टायगर जो आपला होता, प्रोजेक्ट टायगरला 50 वर्ष कंप्लीट झाले आणि मग त्याच्यासोबतच एक असं एक ॲग्रीमेंट झालं त्यांच्यासोबत. कोणासोबत, कंबोडियासोबत. तर कंबोडियावाले म्हणले की आम्हाला वाघ द्या, तर मग आपण त्यांना वाघ देणार आहोत. फ्रॉम इंडिया टायगर्स विल बी सेंट टू कंबोडिया. मग आता ते सर्वे करावा लागेल त्याचा, किंवा कुठं कुठं सुटेबल राहतील टायगर, कोणती जागा चांगली राहील. तर जसं आपण मग कुनोपालपूरसाठी जसं केलं होतं तसं त्यांनी शोधलं मग, तर मग त्यांना हा भाग सुटेबल वाटला. सो ताताई वाईल्ड लाईफ सँच्युरी, कार्डेमॉम फॉरेस्ट आहे तिकडे, कार्डेमॉम फॉरेस्ट, त्या भागामध्ये हा एक ताताई वाईल्ड लाईफ सँच्युरीचा रिजन आहे. सो ओव्हरऑल ते त्यामुळे न्यूजमध्ये आहे ताताई वाईल्ड लाईफ सँच्युरी. इंडिया अँड कंबोडिया साइन पॅक्ट फॉर टायगर ट्रान्सलोकेशन ॲज प्रोजेक्ट टायगर कम्प्लीट्स 50 years. आता
एकतर हे कुठं आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. इट इज प्रोटेक्टेड एरिया इन साऊथ वेस्ट कंबोडिया विच इज क्रिएटेड इन 2016. आणि कुठे आहे तर कंबोडिया, ॲक्च्युली हे कार्डेमॉम माउंटेन्स जे आहेत आणि कार्डेमॉम फॉरेस्ट हे कुठे आहे तर कंबोडिया आणि थायलंड या 2 देशांमध्ये आहे. पण त्यातल्यात हे ताताई वाईल्ड लाईफ सँच्युरी कंबोडियाच्या भागामध्ये येते. कार्डेमॉम माउंटेन रिजन इन कंबोडिया. 2023 मध्ये हा ॲग्रीमेंट तिथे झाला होता. इंडिया साइंड MOU विथ कंबोडिया टू असिस्ट द कंट्री विथ टायगर्स रिइंट्रोडक्शन, कारण हे एक्सटेंड झालेले आहेत त्या भागामध्ये. ऑल्सो इथे जवळपास 90 एकरचा भाग तिथे एक प्रकारे मार्कआउट केला गेलेला आहे ऑफ दिस कार्डेमॉम रेन फॉरेस्ट विच कुड बी यूज टू होस्ट बेंगॉल टायगर्स दॅट आर इम्पोर्टेड फ्रॉम इंडिया. आणि मग तो जो भाग आहे जो कार्डेमॉम फॉरेस्ट मधला जिथे टायगर इंट्रोड्यूस केले जातील दॅट इज ताताई वाईल्ड लाईफ सँच्युरी. ओके, सो ताताई दिस इज इन कंबोडिया. अँड देन द नेक्स्ट वन जे सध्याच्या ह्याला जर आपण बघितलं तर रेफ्युजी क्रायसिस इज अ बिग इशू. रेफ्युजी क्रायसिस, त्याबद्दल आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचंच आहे. स्टार्टिंग विथ दिस ऑर्गनायझेशन्स, जसं UNHRC आहे, युनायटेड नेशन्स ह्युमन रेफ्युजी काउन्सिल जे आहे, सो ते आपल्याला माहिती पाहिजे. त्याचे नेमके काय फंक्शन असतात, त्यानंतर त्याचं हेडक्वार्टर कुठं आहे, कधी बनलेलं आहे, त्यांचे काही स्पेसिफिक इनिशिएटिव्ह असेल तर ते. त्यानंतर जेव्हा आपण म्हणतो रेफ्युजी, तर रेफ्युजी कॅम्प्स असतात अक्रॉस दी वर्ल्ड. वेगवेगळ्या रेफ्युजी कॅम्प्स आहेत आणि त्या कॅम्प्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे लोकांचं जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वगैरे तर काय राहिलेलंच नाही आहे, बट अ लॉट ऑफ सर्व्हायवल इश्यूज आर देअर. किंवा रेफ्युजी कॅम्पमध्ये राहणं म्हणजे त्या लोकांसाठी खूप अवघड गोष्ट आहे. देन तिसरी गोष्ट त्यामध्ये येते की वेन वी आर टॉकिंग अबाउट रेफ्युजीज वी नीड टू नो दी अदर इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन्स. जसं युनायटेड नेशनची एक ऑर्गनायझेशन तर आहे, बट देर इज वन मोर इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन दॅट इज वर्ल्ड फूड प्रोग्राम. वर्ल्ड फूड प्रोग्राम किंवा जेव्हा जेव्हा लोक एका भागामधून दुसऱ्या भागामध्ये डिस्प्लेस होत आहेत तेव्हा तेव्हा आपण काय बघतो किंवा दे आर बेसिकली फेसिंग अ लॉट ऑफ फूड रिलेटेड इश्यूज ऑल्सो. बऱ्याच वेळेस मग यामुळे फॅमाईन टाईपची सिच्युएशन किंवा स्टार्वेशन या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात. सो वर्ल्ड फूड प्रोग्राम आपल्याला एक त्याबद्दलही माहिती पाहिजे किंवा ही ऑर्गनायझेशन नेमकं काय फंक्शन्स आहेत त्याचे वर्ल्ड फूड प्रोग्रामचे. आणि UPSC हे नेहमी याबद्दल काही ना काहीतरी विचारत आहे. तर मागचे बरेचसे प्रश्न तुम्ही बघितले ना, त्याच्यामध्ये ते रेफ्युजी कॅम्प्सबद्दल बरेचशा वेळेस त्यांनी विचारलेले. रेफ्युजी कॅम्प जसं रिसेंट 2022 मध्ये ते BD सेटलमेंट जे आहे त्याच्यावरती एक प्रश्न आलेला होता. आणि त्याच्या आधी पण ते दादाब रिजन आहे, दादाब रिजन केनियामधला, सो त्यावरती पण प्रश्न विचारले होते. रिसेंट टाइम्समध्ये जर म्हटलं तर रोहिंग्या रेफ्युजी क्रायसिस जो आहे सो त्यावरती पण आपल्याला प्रश्न एक्सपेक्ट केला जाऊ शकतो. कारण अगेन इट इज ऑन गोईंग, असं सेटल झालेला इश्यू नाही येतो. किंवा जरी आपण म्हटलं 2020-21 मध्ये बऱ्याचशा बातम्या यायच्या रिगार्डिंग रोहिंग्या रेफ्युजी, आजकाल बातम्या तेवढ्या समोर असे दिसत नाही. याचा अर्थ इश्यू सेटल नाही झालेला, आजच आलेलं म्हणजे रेफ्युजी क्रायसिस बद्दल रोहिंग्या. आणि इट इज अ प्रॉब्लेम फॉर इंडिया ॲज वेल ॲज बांगलादेश ऑल्सो. दोघांसाठी प्रॉब्लेम आहे, कारण ते तिथून बांगलादेशमध्ये जातात नाहीतर इंडियामध्ये किंवा थ्रू बांगलादेश इंडियामध्ये जातात. मग असं जर असेल तर ते एवढ्या मोठ्या नंबरने जर एक प्रकारे मायग्रेट करतायत देन वी नीड टू हॅव सम प्लेस ना की जिथं त्यांना एक प्रकारे राहण्याची सुविधा दिली जाऊ शकेल. सो असे जे प्लेसेस आहेत त्याला आपण काय म्हणतो, रेफ्युजी कॅम्प म्हणतो. नाउ फॉर डिफरंट रिझन्स देर आर डिफरंट रेफ्युजी कॅम्प्स इन डिफरंट पार्ट्स ऑफ दी वर्ल्ड. मेजर जर आपण म्हणलं ऑल ओव्हर दी वर्ल्ड देर आर टू रेफ्युजीज विच आर क्वाईट इन बिग नंबर्स. एक आहे सिरियन रेफ्युजीज आणि दुसरे आहेत अफगाण रेफ्युजीज. त्यामुळे ते त्यांच्या रिलेटेड माहितीच पाहिजे. बट अपार्ट फ्रॉम दॅट बाकी पण आपल्याला रेफ्युजी कॅम्प्स बद्दल माहिती असणं गरजेचं आहे. ऑल्सो मायग्रेशन जेव्हा आपण म्हणतो तर देर इज दिस ऑर्गनायझेशन कॉल्ड इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन, IOM ज्याला म्हणतात. तर त्यांनी मायग्रंटची डेफिनेशन काय दिलेली माहिती आहे? मायग्रंट म्हणजे एकदमच ओपन एंडेड डेफिनेशन ठेवलेली आहे त्यांनी मायग्रंटची. मायग्रंट म्हणजे काय? अकॉर्डिंग टू दॅट इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन, मायग्रंट म्हणजे एखादा व्यक्ती एका ठिकाणाहून
म्हणजे एका सोव्हरेन टेरिटरीमधून दुसऱ्या सोव्हरेन टेरिटरीमध्ये जातोय फॉर एनी अमाऊंट ऑफ टाइम. इदर दॅट पर्सन इज मायग्रेटिंग टेम्पररीली ऑर परमनंटली. 2 दिवसासाठी जा, 4 दिवसासाठी का नेहमीसाठी. अँड फॉर एनी रिझन. म्हणजे असं नाही आहे की मायग्रंट म्हणजे पॉलिटिकल काही इश्यूज होते म्हणून तो व्यक्ती डिस्प्लेस झाला किंवा इकॉनॉमिक रिझन, असं काही नाही. तो डेफिनेशन एकदम ओपन एंडेड ठेवलेली त्यांनी. किंवा द पर्सन हु इज मुव्हिंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस इदर टेम्पररीली ऑर परमनंटली अँड फॉर एनी रिझन. सो त्याला मायग्रंट म्हणतात. ते इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशनची ही डेफिनेशन आहे. सो हे रेफ्युजी कॅम्प्स जे आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. जसं एक तर न्यूजमध्ये होतं आणि मग बाकीचे सगळे एक लिस्ट डाऊन केलेले आहेत. बट द न्यूज वॉज रिगार्डिंग दिस मगाझी रेफ्युजी कॅम्प. इस्रायल पॅलेस्टाईनचा इश्यू जो आहे त्या रिलेटेड आपल्याला ही मगाझी रेफ्युजी कॅम्प बघायला मिळते. पॅलेस्टिनियन रेफ्युजी कॅम्प विच इज लोकेटेड इन दिस गाझा स्ट्रिप. हे जे गाझा स्ट्रिप आहे तिथे आपल्याला हा रेफ्युजी कॅम्प बघायला मिळतो. आता इस्रायल पॅलेस्टाईन डिस्प्यूटमध्ये वेगवेगळे जे भाग आहेत, वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे आपल्याला डिस्प्युटेड रिजन बघायला मिळतात. जसं आपण म्हणलं गाझा स्ट्रिप इज दॅट डिस्प्यूट बिटवीन इस्रायल अँड इजिप्त. देन पॅलेस्टाईन किंवा आपण म्हणलं तो वेस्ट बँकचा जो रिजन आहे सो त्या भागामध्ये तो इस्रायल पॅलेस्टाईनवाला तो डिस्प्यूट. अँड देन ऑल्सो यू आर हॅव्हिंग दिस गोलान हाइट्स जो इस्रायल सिरियामधला डिस्प्यूट आहे. सो हे जे मगाझी रेफ्युजी कॅम्प आहे हे त्यातल्या कोणत्या भागात येते तर ते गाझा स्ट्रिपच्या भागामध्ये येते. आणि रिसेंटली इस्रायलनी बरेचसे त्यामध्ये बॉम्ब तिथे टाकलेले होते. सो ते बॉम्बिंग जे झालेलं होतं इस्रायलकडून त्यामुळे हा जो भाग आहे रेफ्युजी कॅम्पवाला हा एकदम वाईट पद्धतीने डॅमेज झालेला होता. अँड बिकॉज ऑफ दॅट ही बातमी होती. सो गाझा रेफ्युजी कॅम्प इन रुइन्स आफ्टर इस्रायली स्ट्राईक्स. आणि त्यामुळे हे न्यूजमध्ये आलेलं होतं मगाझी रेफ्युजी कॅम्प. सो यू नीड टू नो की हे कुठे आहे तर हे त्या गाझा स्ट्रिपमध्ये आहे मगाझी रेफ्युजी कॅम्प. इट इज इन गाझा स्ट्रिप. बट देर आर सम अदर रेफ्युजी कॅम्प्स ऑल्सो दॅट वी नीड टू नो. जसं एक काकुमा रेफ्युजी कॅम्प आहे. काकुमा रेफ्युजी कॅम्प हे कुठं आहे तर इट इज इन केनिया. काकुमा रेफ्युजी कॅम्प इट इज इन केनिया. आणि इथे मोठ्या प्रमाणात आसपासच्या भागामध्ये जर जे काही इश्यूज होतात त्याच्यामुळे बरेचसे लोक या काकुमा रेफ्युजी कॅम्पमध्ये येऊन सेटल होतात. जसं केनियाच्या वरती जर आपण म्हणलं तर साऊथ सुडान आहे किंवा आसपासच सोमालिया देश आहे. सो तिथे मोठ्या प्रमाणात असे प्रॉब्लेम होत आहेत, पॉलिटिकल इश्यूज आहेत, रायट्स होत आहेत, फॅमाइन रिलेटेड इश्यूज तिथे आहेत. त्यामुळे लोक तिथून शिफ्ट होऊन दुसऱ्या भागामध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. सो दिस काकुमा इट इज होम टू सम 1 lakh South Sudanese people and 55,000 Somali refugees, most of whom were driven from their homeland by civil war in that area. त्यामुळे हे काकुमा रेफ्युजी कॅम्प एक खूप मोठं कॅम्प आहे. इथल्या इथंच जर आपण म्हणलं तर दोघांना ऍड केलं 1.5 लाखाच्या वरती हाच नंबर चाललाय. 1.5 लाख लोक त्या रेफ्युजी कॅम्पमध्ये राहतात केनियामध्ये. देन असे अजून कोणते कोणते रेफ्युजी कॅम्प्स आहेत तर देर इज दिस बिग रेफ्युजी कॉम्प्लेक्स इन केनिया ज्याचं नाव आहे दादाब. त्याच्यावरती युपीएससीने 2दा का 3दा प्रश्न विचारलेला आहे. PYQs मध्ये दादाब नाव बऱ्याच वेळेत दिसते. सो दिस दादाब रेफ्युजी कॉम्प्लेक्स दिस इज इन केनिया. आणि इथे 3 टोटल रेफ्युजी कॅम्प्स आहेत. या पूर्ण दादाब रेफ्युजी कॉम्प्लेक्समध्ये 3 रेफ्युजी कॅम्प्स आहेत. सगळ्या केनियामधले रेफ्युजी कॅम्प्स आहेत. एक इथं जे टायटलमध्ये दिलेलं आहे हॅगाडेरा रेफ्युजी कॅम्प. देन अदर 2 आर डॅघाले अँड इफो. असे 3 नाव आहेत. ते रेफ्युजी कॅम्प्स आहेत सगळे ते. अँड ऑल दीज आर पार्ट ऑफ दिस बिग रेफ्युजी कॉम्प्लेक्स कॉल्ड दादाब रेफ्युजी कॉम्प्लेक्स. दिस इज इन केनिया. आता आपण जे रोहिंग्या रेफ्युजी बद्दल बोलत होतो सो त्या रिलेटेड बांगलादेशमध्ये 2 रेफ्युजी कॅम्प्स आहेत जिथे रोहिंग्या रेफ्युजीज राहत आहेत. एक तर ही कुटुपालॉंग आहे. कुटुपालॉंग रेफ्युजी कॅम्प असं म्हटलं जातं की हे जगातलं सगळ्यात मोठं रेफ्युजी कॅम्प आहे. कुटुपालॉंग रेफ्युजी कॅम्प जो बांगलादेशमध्ये कॉक्स बाजार नावाचा जो डिस्ट्रिक्ट आहे सो तिथे आपल्याला ही कुटुपालॉंग रेफ्युजी कॅम्प बघायला मिळते. अँड इथे मोस्टली रोहिंग्या रेफ्युजीज राहतात कुटुपालॉंग रेफ्युजी कॅम्पमध्ये. बांगलादेशमध्ये आहे ते. देन
अजून एक जे रेफ्युजी कॅम्प आहे नयापारा रेफ्युजी कॅम्प, हे पण तिथंच आहे कॉक्स बाजार मध्ये बांगलादेशमध्ये. अँड बोथ आर रिलेटेड टू दिस रोहिंग्या रेफ्युजीज. सो कुटुपॅलॉंग अँड देन नयापारा हे दोन्ही बांगलादेश मधले रेफ्युजी कॅम्प्स आहेत. देन जॉर्डनमध्ये सिरियामधून बरेचसे लोक जॉर्डनच्या भागात आलेले आहेत, सिरियन रेफ्युजीज इथे राहतात. दॅट इज दी जातारी रेफ्युजी कॅम्प. दिस इज इन जॉर्डन. जातारी रेफ्युजी कॅम्प जॉर्डनमध्ये आहे. साऊथ सुडान पण रेफ्युजी कॅम्प आहे, दॅट इज यिडा रेफ्युजी कॅम्प. हे सगळे मेजर असे बरेचसे रेफ्युजी कॅम्प आहेत. त्यातली ही एक लिस्ट आहे, बट हे मेजर आहेत सगळे, हे बरेचसे चर्चेमध्ये राहतात. तर यिडा रेफ्युजी कॅम्प, दिस इज इन साऊथ सुडान. त्यानंतर टांझानियामध्ये एक रेफ्युजी कॅम्प आहे ज्याचं नाव आहे काटुंबा रेफ्युजी कॅम्प इन टांझानिया. देन इथिओपियामध्ये एक रेफ्युजी कॅम्प आहे, दॅट इज पग्निडो रेफ्युजी कॅम्प. दिस इज इन इथिओपिया. अफगाण रेफ्युजीज आपण जे बोलत होतो, तर मोठ्या प्रमाणात अफगाणिस्तानमधून लोक पाकिस्तानमध्ये तिथे डिस्प्लेस होत आहेत किंवा त्यांना व्हावं लागतंय. सो इन पाकिस्तान देर इज दिस रेफ्युजी कॅम्प कॉल्ड पानियान. सो पानियान रेफ्युजी कॅम्प हे पाकिस्तानमध्ये आहे. आणि अफगाण रेफ्युजीज या भागामध्ये आपल्याला दिसतात. पाकिस्तानमध्ये पानियान रेफ्युजी कॅम्प. अँड देन द लास्ट वन इज टांझानियाच्या भागामध्ये मिशामो रेफ्युजी कॅम्प आहे. सो 2 रेफ्युजी कॅम्प टांझानियामधले तिथे दाखवलेले आहेत. एक आहे काटुंबा रेफ्युजी कॅम्प आणि दुसरा आहे मिशामो रेफ्युजी कॅम्प. जेव्हा तुम्ही ते आय थिंक GC लिऑंग मध्ये येते ते लेक्स टॉपिक आहे, त्यामध्ये वेगवेगळे जगातले लेक्स दाखवलेले आहेत. सो त्यात ते लेक टांगानिका नाव ऐकलेलं असते आपण, लेक टांगानिका. आणि त्याच्या जवळच आपल्याला ही रेफ्युजी कॅम्प बघायला मिळते, मिशामो रेफ्युजी कॅम्प. ओके. सो हे रेफ्युजी कॅम्प्स व्यवस्थितपणे लक्षात ठेवा, कारण प्रश्न एक्सपेक्ट केले जाऊ शकतात. अदर थिंग्स रिलेटेड टू रेफ्युजी आपल्याला ते ऑर्गनायझेशन्स माहिती पाहिजे वेगवेगळ्या, कारण त्याच्यावरती पण आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. स्पेशली त्याच्यात काय आहे ना की काही स्पेसिफिक गोष्टी त्यातल्या पण, किंवा आजकाल असा प्रश्न स्ट्रेट फॉरवर्ड येणं बरंच कमी चान्सेस आहेत, किंवा याचं हेडक्वार्टर कुठं आहे आणि किंवा हे कधी बनलेलं होतं. बट काही स्पेसिफिक गोष्टी, समजा आपण म्हटलं काही असं काही स्पेसिफिक इनिशिएटिव्ह जर असेल, किंवा इन ऑर्डर टू सिम्पली टेक केअर ऑफ रेफ्युजीज काही इनिशिएटिव्ह घेतले गेले असेल तर ते आपल्याला माहिती पाहिजे. किंवा त्या रिलेटेड काय रेग्युलेशन्स आहेत, किंवा रेफ्युजीज जे आहेत त्याबद्दल नेमकं इंटरनॅशनल लेवलवरती युनायटेड नेशन्स काय म्हणते. म्हणजे एक ते मध्ये एक ॲग्रीमेंट होतं ना, किंवा त्याचा जर भाग नसेल एखादा देश, तर त्यांच्यासाठी मॅन्डेटरी नाही आहे की ते रेफ्युजीजला अलाउ करावंच म्हणून. सो अशा काही रेग्युलेशन रिलेटेड ज्या गोष्टी आहेत की त्या आपल्याला माहिती पाहिजे. हा, मायग्रेंट म्हणजे स्वतःच्या इच्छेने मूव्ह करणं. रेफ्युजी म्हणजे एक प्रकारे मूव्ह करावं लागणं. तो एक डिफरन्स आहे त्यामध्ये मायग्रेंटमध्ये. राईट. आणि PYQ एकदा बघा त्याचे, ते दादा वगैरे तुम्हाला दिसेल. 2022 ते BD वाला सेटलमेंटचा क्वेश्चन होता, तो एक बघा. आणि अल्टिमेटली ती लिस्ट एकदा पुन्हा कालच्यासारखंच व्यवस्थितपणे त्याला गेल्यावरती रिवाइज करून घ्या, कारण बरेचसे फॅक्ट्स आहेत आणि डायरेक्ट विचारले जाण्यासारखे. 4-5 पोर्ट आपण जे बघितले तो ते आपल्याला ते मॅच दी पेयर्समध्ये विचारले जाऊ शकतात बरेच, कारण ते चर्चेमधलेच पोर्ट आहेत सध्याचे. आणि उद्या मग आता ह्याचा आपला 3रा भाग आपण बघू, दॅट विल बी दी लास्ट पार्ट. टोटल मला वाटते 60-65 जागा होऊन जातील आपल्याला, आणि त्या रिलेटेड या असोसिएटेड फॅक्ट्स सगळे. ठीक आहे. फक्त बघताना काय करा, ॲटलास घेऊन बसा. आता घरी जेव्हा रिवाइज करणार तेव्हा ॲटलास घेऊन बसा, म्हणजे काय राहील की अजून व्यवस्थित ते लक्षात राहून देईल त्या गोष्टी. ठीक आहे, चालेल. ठीक आहे, थांबू आपण. थँक्यू.